Today's resource person for the second session is Dr. Ashok Gingne sir. He's an assistant professor at Swami Ramanand Teeth Marathwada University. He is a legendary person. He provides helps to every person, the person who goes to him regarding the research. He's a resource person for lot many workshops, seminars been conducted from 2001 onwards. I am looking him, and he provide all the information related to your PET, SET, NET, and GET examination, and even the JAM examination. In short, I can say he is a gem of SRTM University. With this, I ask the Ashok Gingne sir to take up the session. Thank you. Welcome Thank you, you, sir. Thank you, ma'am. Good afternoon, all of you. We will discuss regarding PET syllabus, previous question paper, and your content, and very important question as far as the concern of examination views. Yes. Yes, anyone tell me my screen is visible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. As Yes, per the as per the concern of SET examination, NET examination, and previous PET examination, these are the important aspects. These are the important area as per the concern of research methodology curriculum. म्हणजे शेटच्या दृष्टिकोनातून, नेटच्या दृष्टिकोनातून आणि पेटच्या दृष्टिकोनातून हे खालील घटक जे आहेत सर्वात महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे, काळजीपूर्वक ऐकायचे आणि काळजीपूर्वक पुढचे 2 तास वेळ द्यायचा. त्या 2 तासामध्ये साधारणतः तुम्हाला 7 ते 8 प्रश्न जे आहेत, 7 ते 8 मार्क मी आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. आणि बाकीचे सुद्धा हे तुम्हाला टेक्निक्स जे आहेत, ट्रिक्स आणि टेक्निक्स जे आहेत, त्या सर्व महत्त्वाच्या टेक्निक्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. हे जे खालील 8 घटक आहेत, हे 8 घटक हे महत्त्वाचे आहेत की जेणेकरून शेटच्या परीक्षेच्या अनुषंगाने, नेटच्या परीक्षेच्या अनुषंगाने आणि पर्टिक्युलरली प्रीवियस SRTMU नांदेड क्वेश्चन पेपर रिसर्च मेथोडॉलॉजी दॅट वॉज अनालाइज इन रो नंबर 3. म्हणजे हा जो आहे हा 3rd च्या बघितलेला आहे. आजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे, आपले 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा काय होणार आहे की 6 किंवा 8 शेट मध्ये परीक्षा होणार आहे. म्हणजे 6 किंवा 8 वेगवेगळे रिसर्च मेथोडॉलॉजीचे पेपर निघणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला उद्याच्या 27चा पेपर झाला की बाकीच्यांना कळतं की कोणत्या एरियाला किती वेटेज आहे. प्रश्न जरी बदलले तरी एरिया तोच राहतो, काठिण्य पातळी तीच राहते. त्याच्यामुळं 27 तारखेला जे ओपनिंग बॅट्समॅन जे गेलेले आहेत की त्यांचा विकेट, त्यांचा स्कोअर किती होणार आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचा अंदाज लावता येतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त स्कोअर तुम्हाला करण्याची ही सुवर्ण संधी आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स वाले असतील, एज्युकेशन वाले असतील किंवा इंग्लिश वाले असतील, ही सर्व मुलं 27ला आहेत. 27 तारखेला आणि अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमधलं जे काही विश्लेषण आहे, महत्वाचा घटक आहे आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, कुठल्या प्रकारची येण्याची शक्यता आहे आणि कुठल्या प्रकारची येऊ शकतात, की हे जे जोपर्यंत तुम्हाला स्ट्रॅटेजी कळत नाहीये तोपर्यंत काही नाही. एक सिंपल वे आहे, more study more confusion, no study no confusion, only technical views as per the concern of ideas and techniques you have to adopt, and you want to adopt the natural ability of research abilities. Yes, नॅचरल ॲबिलिटी ही जी आहे, कुठलंही पुस्तक न वाचवता तुम्हाला 25 ते 30 प्रश्न सोडवता आले पाहिजेत. ही जी अधिक क्षमता आहे, ही जी नैसर्गिक क्षमता आहे, ही नैसर्गिक क्षमता तुम्हाला विकसित करायची आहे. तर सुरुवातीला आपण पाहूयात की रिसर्च प्रोसेस, म्हणजे मीनिंग ऑफ रिसर्च, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, टाइप्स ऑफ रिसर्च अँड रिसर्च फंडामेंटल, sociological types of research, psychological types of research, psychological foundation of research. These are the all content areas including a research process. म्हणजे संशोधन म्हणजे काय, संशोधनाचा अर्थ काय, संशोधनाचे वैशिष्ट्य काय, संशोधनाचे प्रकार कोणते आहेत, या ह्याच्यावर गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, पर्टिक्युलरली पेटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 2 मार्क विचारलेले आहेत. 2 प्रश्न हे अशा स्वरूपाचे होते. म्हणजे ज्ञान पातळीवरचे हे फक्त 2 प्रश्न होते. युनिट नंबर 1 ला हे फक्त 2 मार्काचे वेटेज आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च प्रोसेस, मीन प्रोसेस, टाइप्स ऑफ रिसर्च and research process characteristics and philosophical, sociological and psychological foundation of research. हा घटक जो आहे हा रिसर्च प्रोसेस मध्ये येतो. आणि सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो रिसर्च हायपोथेसिस,
हा मी आज टीच करणार आहे. याच्यातले 8 मार्क कव्हर करणार आहे आणि या 2022 मध्ये रिसर्च हायपोथेसिसला 8 मार्काचं वेटेज आहे. ती काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. रिसर्च हायपोथेसिसला सेटला 14 मार्काचं वेटेज होतं. 14 प्रश्न हे सेट वाल्याने आलेले आहेत. 18 मार्काचं वेटेज म्हणजे 18 प्रश्न हे सेट आणि नेटला आलेले आहेत. आणि गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पर्टिक्युलरली SRTMU नांदेड या ह्याच्यामध्ये अगोदर 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 सेट आहेत. म्हणजे 4 सेशन मध्ये ही पेटची परीक्षा ही अगोदर 2020 मध्ये झालेली होती आणि 4ही सेट मध्ये त्याचं वेटेज हे 7 मार्काचं आहे. कुठलं? रिसर्च हायपोथेसिस मार्क वेटेज 7 क्वेश्चन्स and in 2022 that gives a 8 mark will be asked on particularly research hypothesis that curriculum eras. म्हणजे पर्टिक्युलरली संशोधन परिकल्पनेवर रिसर्च हायपोथेसिसवर 8 प्रश्न 6 ला 6 किंवा 8 सेशन मध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. म्हणजे 27 तारखेला एक होण्याची शक्यता आहे. नंतर आणखीन 2 किंवा 3 दिवस होण्याची शक्यता आहे. आणि ही परीक्षा कारण स्पर्धक जास्त आहेत, मुलं जास्त आलेत, त्याच्यामुळे ही जास्त दिवस चालणार किंवा जास्त सेशन मध्ये चालण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणजे रिसर्च हायपोथेसिसला 8 प्रश्न आहेत. अगोदरच्या ह्याच्यात 7 प्रश्न होते, आता 8 मार्काचे वेटेज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या दशकामध्ये 8 मार्क कव्हर करून द्यायची जिम्मेदारी माझी आहे. पुढचा जो आहे रिसर्च सॅम्पलिंग हा जो आहे उद्याच्या दुपार सेशन मध्ये हा क्लास होईल. उद्याच्या दुपार सेशन मध्ये पुन्हा आणखी 8 प्रश्न तुमचे कव्हर केले जातील. Research sampling, concept of research sampling, characteristics of research sampling, how to select an ideal research sample, what was the characteristics of ideal research sample, a research population and a research sample, what is the difference between a research population and a research sample, and non-possible sample and possible sample, or probability sampling methods or non-probability sampling methods. In probability sampling methods, another 5 sub methods found in probability sampling methods, and in non-probability sampling methods, another 5 sub methods found in non-probability sampling methods. These are the curriculum areas, particularly regarding as per as the concern of research sampling. That gives us 7 marks weightage. Last previous question paper याच्यामध्ये त्याला 7 मार्काचं वेटेज होतं. इथं सुद्धा 7 मार्काचे वेटेज आहे 2022 मध्ये सुद्धा. न्यायदर्श म्हणजे काय, नमुना म्हणजे काय, नमुन्याचे वैशिष्ट्य काय आहेत, चांगला नमुना कशाला म्हणायचं, जनसंख्या आणि संशोधन न्यायदर्श याच्यातील काय फरक आहे, संभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये कोणते कोणते उपपद्धती आहेत, असंभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये कोणकोणत्या उपपद्धती आहेत, आणि जनसंख्येतून नमुना कसा निवडला जातो या संदर्भात अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 7 प्रश्न विचारलेले आहेत. याही याच्यामध्ये 7 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सेट वाल्याने 12 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. 12 म्हणजे 24, 12 प्रश्न त्यावर आलेले आहेत. 24 मार्काचे वेटेज त्याला आहे. नेट वाल्याने 20 म्हणजे 40 मार्काचे वेटेज वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहे. आणि पर्टिक्युलरली जो पुढचा घटक जो आहे रिसर्च मेथड, ह्या सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि तुमच्याकडे स्टोअर ठेवायचा आणि एवढ्याच घटकाचे अभ्यास करायचा. वन नाईट फाईट यू आर डेफिनेटली क्वालिफाईड, यू आर डेफिनेटली क्रॅक द पेट. एका रात्रीमध्ये सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. फक्त काय करायचं, सांगितलं तेवढ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. काय करायचं की तिसरा मुद्दा जो आहे की रिसर्च मेथड्स. What was the research methods as far as the concern of examination views? These are the important research methods. First one is historical research method. Second one is descriptive or survey research methods. Or third one is experimental research methods. Now, these are the research methods generally used in various types of research. As far as the concern of examination views, these are the 3 research methods very useful in examination views. First one is a historical research method. Second one is a survey or descriptive research methods. Or third one is a experimental research methods. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या 3 पद्धती महत्त्वाच्या आहेत. या 3 पद्धतीवर 10 मार्काचं वेटेज ह्या शेवटच्या प्रश्नपत्रिकेच्या 4ही सेटमध्ये, 4ही सेशनच्या सेटमध्ये 2020च्या होतं. आणि या याच्यामध्ये सेशनमध्ये 10 ते 11 मार्काचे वेटेज या याच्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. 11 मार्काचे वेटेज म्हणजे 11 मार्काचे हे जे आहे तुम्ही या पद्धतीने कव्हर करायचे. फक्त काय करायचं की 3 पद्धती काळजीपूर्वक वाचवायच्या, अभ्यास करायच्या. त्याच्यामध्ये काय करायचं, त्याचं वैशिष्ट्य, त्याचे प्रकार, त्याच्या पायऱ्या, त्याचे फायदे आणि त्याचे महत्व, हे 5 घटक जे आहेत. मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च मेथड्स, टाइप्स ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च मेथड्स, steps of historical research methods, merits and demerits of historical research methods. These are the first research method. Same
Same content you deeply studied descriptive survey research method, characteristics of descriptive survey research methods, types of descriptive survey research methods, types of survey research methods, what is the merits and demerits of survey research methods. And same, another third one is experimental research methods. Experimental research method is characteristics of experimental research methods, types of experimental research methods, steps of experimental research methods, and merits and demerits of experimental research methods. म्हणजे ह्या सर्व घटकांचा तुम्ही अभ्यास केला की 10 मार्क तुम्ही 100% नाही 1000% मिळू शकता. आणि जास्त काय आवड नाही, खूप सोपं आहे. म्हणजे 10 10 10 फक्त 30 पेजेस असतील. 30 पेजेस मध्ये काय करायचे, 10 10 15 येतच नाही, त्याच्या बाहेरचं येतच नाहीये. मी तुमच्या ग्रुपला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आता क्लास संपला की लगेच तुम्हाला काय करेल, कंटेंट पीडीएफ स्वरूपात कंटेंट देईल, ते तुम्ही प्रिंट काढायचं आणि त्याच्यावरून तुम्ही काय करायचं, अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये सोपं आहे, त्याच्यामुळे काय जास्त अवघड नाहीये. फक्त काय करायचं, काळजीपूर्वक फक्त पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि अगोदरच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मी मुनीश्वर सरांकडे पाठवतो. सर्व जे आहे ते तुमच्या ग्रुपवर येतील आणि मटेरियल पण पीडीएफ स्वरूपात येईल. फक्त काय करायचं, या 3 पद्धती ज्या आहेत ह्या डीपली स्टडी करायच्या. Historical research methods, listen carefully, remember it. Historical research method, descriptive survey research methods, and third one is experimental research methods. म्हणजे काय की जे विद्यार्थी भूतकाळ अभ्यासणार आहात, that time researcher use a historical research methods. सर्वे म्हणजे काय की सध्याचा अभ्यास करणार आहात, वर्तमानाचा अभ्यास करणार आहात, सर्वे रिसर्च मध्ये वापरतात. आणि जे काही बेसिक सायन्सची मुलं आहेत की भविष्याचा अभ्यास करणार आहात किंवा एखादा नवीन सोल्युशन काढणार आहात, that time researcher use a experimental research method. हा झाला पुढचा घटक. आणि पुढचा महत्वाचा घटक आहे रिसर्च टूल्स. With qualitative research tools and quantitative research tools, these are the 4 research tools as per as the concern of examination views. That 4 research tools is very essential, very important. First one is questionnaire, second one is observation, third one is interview, and fourth one is a checklist or schedule. These are the 4 research tools. Is very important as per as the PET examination of SRT MO Nanded. Previous PET examination, 7 questions asked 7 marks. That weightage gives in a research tools. म्हणजे संशोधन साधनाला 7 मार्काचं वेटेज आहे. 7 मार्क हे फक्त संशोधन साधनावर अगोदरच्या 4ही सेट मध्ये 4ही प्रश्नपत्रिकेमध्ये 7 मार्काचं वेटेज होतं. आणि सेम जो अँगल आलेला आहे तोच अँगल कंटिन्युअस तुम्हाला सर्व सेशन मध्ये ठेवावा लागतो. प्रश्न बदलतो ह्याचा अर्थ काय होतो, त्याची काठिण्य पातळी सारखी ठेवावी लागते, आशय मात्र सारखाच ठेवावा लागतो. त्याच्यामुळं 17 तारखेला जे पहिल्या सत्रामध्ये झालेलं आहे तेच पुन्हा आणखीन बाकीच्या ह्याच्यामध्ये तोच अँगल तुमच्याकडे शेवटपर्यंत तोच अँगल राहणार आहे. म्हणजे 17 तारखेला फर्स्ट पेपर मध्ये ज्या या घटकांना किती वेटेज दिले ते पाहायचं. हे आमची एज्युकेशनची मुलं किंवा बाकीचे मुलं सांगतील. त्याच्यावर मी तुम्हाला नंतर सांगेल की कोणतं घटक तुम्हाला येणार आहेत, की त्या अनुषंगाने काय करायचं, की पुढची स्ट्रॅटेजी तयार करायची. आणि त्या अनुषंगाने महत्वाचं जे आहे, आपल्याकडे आता वेळ कमी आहे, महत्वाचं जे आहे तेवढंच अभ्यास करायचं आणि पेट क्रॅक करायचे ही उद्दिष्ट आहे. 25 पेक्षा जास्त मार्क पडणं हे आपलं मेन टार्गेट आहे. तर संशोधन साधनामध्ये काय करायचं, प्रश्नावलीचे वैशिष्ट्य, प्रश्नावलीचे फायदे, प्रश्नावलीचे तोटे, प्रश्नावलीचे प्रकार आणि प्रश्नावली वापरते वेळेस कोणकोणती काळजी घ्यायची हे सर्व पाहायचं. नंतर मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचे वैशिष्ट्य काय आहेत, मुलाखतीचे गुणधर्म काय आहेत, मुलाखतीचे प्रकार किती आहेत, मुलाखतीचे फायदे काय आहेत, मुलाखतीचे तोटे काय आहेत हे पाहायचं. नंतर निरीक्षण कशाला म्हणायचं, ऑब्झर्वेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्झर्वेशन ऍज अ रिसर्च टूल, टाइप्स ऑफ another way, merits and निरीक्षणाचे प्रकार वापरणार आहात किंवा निरीक्षण वापरते वेळेस कोणकोणती काळजी घ्यायची आहे या अनुषंगाने. यस, आवाज येतोय? यस, एनीवन टेल मी? यस. तर हा जो आहे हा महत्वाचा घटक आहे की तुम्हाला संशोधन साधन 4 करायचे. प्रश्नावली यू डीपली स्टडीड, ऑब्झर्वेशन यू डीपली स्टडीड, इंटरव्ह्यूज अँड चेकलिस्ट अँड शेड्यूल. चेकलिस्ट म्हणजे काय की एखादा कागद असतो, जसं आता हे असतील जनगणना करायचं असेल, मग किती आहेत मुलं, घरी किती आहेत, फ्रीज आहे का, टीव्ही आहे का वगैरे, व्हॉटएव्हर मे बी. किंवा नॅकपेअर टीम use a checklist as a research tools in a evaluation process, whatever may be non-science standard of that checklist that NAAC peer team use in a evaluation of that
NAAC criteria means that evaluation process and that checklist used as a research tools in your research process. म्हणजे काय की पदनिश्चयन श्रेणी ही जी आहे ही संशोधनामध्ये कशी वापरायची आणि काय वापरायची आहे, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, हे 4 तुम्ही टूल्स म्हणजे 4 म्हणजे साधारणतः 5 5 5 5 20 मार्काचेच फक्त प्रश्न आहेत. 20 मार्क म्हणजे 20 याच्यामध्ये पेजेस मध्ये तुम्हाला साधारणतः 7 मार्क कव्हर करू शकता तुम्ही. आणि सर्वात मोठा आणि बिग एरिया जो आहे तो आहे डेटा इंटरप्रिटेशनचा. कारण गेल्या वेळेस मी काहीतरी वेस्ट करायला इथं आउटपुट येऊ द्या प्लीज. यस एनडीपी तुला पण, तुम्हाला पण, तुला पण बाबू. यस यस एनडीपी डिफिकल्टी काही अडचण आहे का तुमच्याकडे? एनडीपी नावाचा जो डिव्हाइस आहे तुमचं माईक अनम्यूट झालेला आहे. यस हा. तर हा जो पुढचा जो आहे महत्वाचा बिग पार्ट जो आहे तो 16 मार्काला गेल्या वेळेस विचारलेला आहे. आता ह्याचं सुद्धा वेटेज तेवढंच आहे, फक्त 2 किंवा 3 मार्कांना कमी केलेले वेटेज आहे. साधारणतः 13 प्रश्न किंवा 14 प्रश्न याच्यावर डेटा इंटरप्रिटेशनवर येण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाहीये. सर्वच सेशन मध्ये 8 ला 8 किंवा 6 ला 6 सेशन मध्ये भविष्यात मध्ये 2022च्या पेट मध्ये ही येण्याची शक्यता आहे. म्हणजे अगोदरच्या 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये या डेटा इंटरप्रिटेशनवर 16 प्रश्न विचारलेले आहेत. यासाठी विद्यापीठाच्या पेटच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेटचं वेगळं आहे, सेटचं वेगळं आहे, तो आपण इथं थोड्या वेळासाठी बघणार नाहीये. इथं फक्त आपण बघणार आहात की यासाठी विद्यापीठाच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये डेटा इंटरप्रिटेशनचं वेटेज सर्वात जास्त हा बिग होतो. म्हणजे काय 16 प्रश्न हे फक्त डेटा इंटरप्रिटेशनवर आलेले आहेत. व्हॉट इज नेचर ऑफ डेटा, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, प्रायमरी सोर्स अँड सेकंडरी सोर्स याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. डेटा टॅब्युलेशन, data fabrications, data analysis, testing of null hypothesis, and first type of error, second type of error, and very statistically parameters used in a data analysis like t-test, chi-square, f-test, z-test. That statistical parameters is very important in a data analysis or data interpretation. म्हणजे काय याही प्रश्नपत्रिकेमध्ये 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने साधारणतः 13 मार्काचं वेटेज हा डेटा इंटरप्रिटेशनवर येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे माहिती म्हणजे काय, माहितीचे प्रकार कोणकोणते आहेत, माहिती पृथक्करण कशी करायची आहे, माहितीचं विश्लेषण कसं करायचं आहे, माहितीचं परीक्षण कसं करायचं आहे आणि माहितीची पडताळणी कशी करायची आहे आणि माहितीच्या आधारे हे जे आहे टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हे कसं करायचं आहे या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे. कैलाशजी तुमचं माईक बंद करायचं आहे. यस हा. तर डेटा इंटरप्रिटेशन मध्ये काय आहे की माहिती कुठल्या स्वरूपाची आहे, माहितीचे प्रकार किती आहेत, माहितीचं विश्लेषण कसं करायचं, माहितीचं पृथक्करण कसं करायचं आणि माहिती विश्लेषणाचे साधारणतः 4 ते 5 संख्याशास्त्रीय परिमाण तुम्हाला पाहायचे. Which statistical parameters used in a data analysis? That statistical parameter you deeply study. First one is a t-test. What is a t-test? The formula of t-test. Use of t-test is in your data analysis process. What is the merits and demerits of that t-test statistical parameters used in a data analysis? टी परीक्षिका म्हणजे काय, टी परीक्षिकेचे वैशिष्ट्य काय आहेत, टी परीक्षिकेचं सूत्र काय आहे आणि टी परीक्षिकेचा परिकल्पना अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होते आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. नंतर mean, mode, median, these are the basic statistical parameters used in a qualitative and quantitative data analysis. म्हणजे मध्यमान, मध्यगा, बहुलक यासारखी संख्याशास्त्रीय परिमाणे माहिती विश्लेषणासाठी किंवा प्राथमिक माहिती विश्लेषणासाठी वापरली जातात. संशोधनामध्ये माहितीच्या विश्लेषणासाठी या मध्यमान, मध्यगा आणि बहुलक या संख्याशास्त्रीय परिमाणाचा अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यामुळे हे सर्व तुम्ही डीपली अभ्यासायचे. What is formula of mean? What is formula of mode, median, and what was the use of mean, mode, median in a data analysis as per as the concern of examination views, as per as the concern of research views, data interpretation views. You deeply studied these 3 or 4 basic statistical parameters. म्हणजे हे मूलभूत संख्याशास्त्रीय परिमाण जे आहेत ही माहिती विश्लेषणासाठी वापरली जातात हे सुद्धा तुम्हाला पाहायचंय. And next one is a chi-square. What is the meaning of chi-square? Which time researcher use a chi-square statistical test used in a data analysis
And what is DF of chi-square, degree of freedom used in a data interpretation and testing of null hypothesis. म्हणजे chi-square हे संख्याशास्त्रीय परिमाण केव्हा वापरतात, कुठं वापरतात, त्याचे फायदे काय आहेत, त्याचं सूत्र काय आहे हे तुम्हाला पाहायचंय. अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्यावर प्रश्न होता आणि आताही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं F वर 2 प्रश्न आहेत. F टेस्ट म्हणजे काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ F टेस्ट, व्हॉट इज द यूज ऑफ F टेस्ट, ANOVA अँड ANCOVA. डिफिकल्टी आहे काय अडचण? यस, ठीक आहे, कंटिन्यू. म्हणजे F परीक्षिका म्हणजे काय, F परीक्षिकेचा फायदा काय आहे, F परीक्षेचा तोटा काय आहे, F परीक्षिका माहिती विश्लेषणासाठी कोणत्या प्रकारच्या माहितीसाठी वापरतात हे तुम्हाला पाहायचे. What is the use of F test statistical parameters? Which type researcher use F test statistical parameters used in data analysis? Which type of hypothesis generally test through a F test statistical parameters used in a data analysis? म्हणजे कोणत्या प्रकारची माहिती असेल तर F परीक्षिका वापरतात. F परीक्षिका माहिती विश्लेषणाचे फायदे काय आहेत, F परीक्षिकेचं सूत्र काय आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. सर्वात मोठा भाग जो आहे हा डेटा इंटरप्रिटेशनचा आहे. तो तुम्ही उद्याच्या सकाळच्या तासिकेमध्ये पाहणार आहात आणि दुपारच्या तासिकेमध्ये सॅम्पलचं पाहणार आहात. आजच्या तासिकेमध्ये आपण फक्त सॅम्पलचे 7 किंवा 8 मार्काला वेटेज आहे 2022 मध्ये, त्याच्यामुळे 8 मार्क हे तुम्ही कव्हर करणार आहात. रिसर्च रिपोर्टला ह्या वेळेस वेटेज वाढण्याची शक्यता आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिसर्च रिपोर्ट, विच स्टाइल्स अँड रिपोर्ट, जनरली पर्टिक्युलरली रेफरन्स स्टाईल यूज इन व्हेरियस टाइप्स ऑफ रिसर्च प्रोसेस. म्हणजे संदर्भ ग्रंथ म्हणजे काय, संदर्भ ग्रंथाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ह्याच्यावर 2 मार्क किंवा 3 मार्क येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. लिसन केअरफुली, रिमेंबर इट. दीज आर द 3 mark weightage in future 2022 examination views. What is research report, concept of research report, and which reference style used in various types of research report. That's curriculum area as per the concern of examination views. These are the very important area in a SRTMU paid examination views. Yes, any difficulty, any questions in that particular these curriculum areas? First one is research process, second one is a research hypothesis, third one is research sample, fourth one is research methods, research tools and data interpretation and evaluation process, and research report and research reference style. These are the curriculum area is very important as per as the concern of examination views. Remember it. Permanently remember it. म्हणजे कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं. हे जर तुम्ही त्याला काय म्हणतात धडे युनिट जर काळजीपूर्वक आणि सखोल अभ्यास केला तर तुम्ही 1000% पास होतात. पेपर कोणी सेट करू द्या, कोणी तपासू द्या, काही करू द्या, 100 नाही 1000% होतात. फक्त काय करायचं, कोणत्या घटकांना किती मार्काचं वेटेज आहे, म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करायचा, नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करायचा आणि पेट परीक्षा क्रॅक करायची, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता सुद्धा वेळ गेलेला नाहीये, तुम्ही नशीबवान आहात की तुमचा म्हणजे 13 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ भेटलेला आहे. आता बरेच विद्यार्थी उद्याच्याला 27 ला जाणार आहेत, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. म्हणजे सर्व बेसिक सायन्सेस वाले जे आहेत ते नशीबवान आहात, त्यांना बराच वेळ भेटू शकतो आणि त्यांना आयडियाज येऊ शकतात. उद्याच्या पेट परीक्षेमध्ये 27 तारखेला जोही तुमचा मित्र जाणार आहे त्याला एवढं सांगायचं बाबा की ह्या घटकानुसार तुझ्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न आलेले आहेत, तू फक्त एवढं लिहून आण बाहेर, बाकी त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा. म्हणजे समजने वाले को इशारा काफी है, isn't it? चला चलायचं पुढं. Hello, sir. Yes, sir. Yes, sir. Can you repeat subtopics in the data interpretation? Yes. Okay. Data interpretation. What is the meaning of data? What is the nature of data? Generally, 2 type of research data: qualitative data and quantitative data. And another sources of research information as far as the concern of source of research data, that was the primary sources of research data and secondary sources of research data and tertiary sources of research data. First one is the qualitative research data and quantitative research data. These are the nature of research data. After the research collection, research information collection, researcher we want to analyze the data. Means data tabulation, these are the another concept. Data interpretation, these are the another concept. And at the tabulation and interpretation, these are the one steps of data interpretation. And after the data tabulation, you want to analyze the data analysis and you want to check the hypothesis, whatever may be hypothesis.
means in the data interpretation is some statistically parameters used in a data analysis. As per the concern of data analysis, these are the 5 statistical parameters used in a data analysis. As per the concern of examination views, these are the 5 statistical parameters very useful or very important. First one is t-test statistical parameters. You deeply studied the t-test statistical parameters. One test t-test statistical parameter, two test t-test statistical parameters. What is the merits and demerits of t-test statistical parameters? Which time researcher use a t-test statistical parameters used in a data analysis? टी परीक्षिका म्हणजे काय, टी परीक्षिका केव्हा वापरायची, एक पुच्छ टी आणि द्विपुच्छ टी जे आहे, वन टेल टी और टू टेल टी, टू टेल प्रिडिक्टेशन and one tail prediction. These are the content area of T, particularly T statistical parameters. Second one is a mean, mode, median. मध्यमान, मध्यगा, बहुलक हे सुद्धा संख्याशास्त्रीय परिमाण महत्वाचे आहेत. त्यांचे सर्वांचे सूत्र बघायचे आहेत आणि याचे फायदे काय आहेत आणि याचे तोटे काय आहेत ते बघायचे. म्हणजे what is the merits and demerits of mean, mode, median? These are the statistical parameters used in a data analysis. What was the role of that statistical parameters used in a data analysis? That aspect you deeply studied. And third one is a chi-square statistical parameters. Chi-square म्हणजे काय? You want to analyze the mob frequency or mob tendency. You want to measure the mob tendency. That time researcher use a chi-square statistical parameters. समजा एखादा भारताचा आणि पाकिस्तानचा मॅच आहे, तर मग भारत जिंकणार आहे का पाकिस्तान जिंकणार आहे? एक जण म्हणते भारत, दुसरं जण म्हणते म्हणजे 50% भारत म्हणतात, 20% पाकिस्तान म्हणतात, 30% सांगता येत नाही म्हणतात. दॅट टाइप ऑफ frequency data, numerical data analysis. That time researcher uses chi-square statistical parameters used in data analysis. What is the formula of chi-square? What is the steps of chi-square? And generally, what is the merits and demerits of chi-square statistical parameters? You deeply studied as per the concern of examination views. म्हणजे chi-square संख्याशास्त्रीय परिमाणांचा माहिती विश्लेषणासाठी कसा वापर केला जातो, त्याचं सूत्र काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत, या अनुषंगाने तुम्हाला सखोल अभ्यास chi-square चाचणीचा करायचा आहे. आणि पुढचं जे आहे लास्ट वन इज एफ टेस्ट स्टॅटिस्टिकल पॅरामीटर्स. अनोवा और अनकोवा स्टॅटिस्टिकल पॅरामीटर्स. म्हणजे अनोवा म्हणजे काय, अनकोवा म्हणजे काय, एफ चाचणी म्हणजे काय आणि कुठल्या प्रकारच्या संशोधनामध्ये एफ चाचणी ही संशोधक वापरत असतो, हे सर्व तुम्हाला डीपली अभ्यास करायचे आणि एफचं सूत्र पण बघायचं. लास्ट वेळेस काय होतं, एफचा शोध कोणी लावला, हु वॉज द फाउंडर ऑफ एफ टेस्ट, असा प्रश्न विचारला होता. फिशर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी शोध लावलेला आहे. म्हणजे तसं तुम्हाला हे सर्वच, टीचा शोध कोणी लावला, एफचा शोध कोणी लावला, chi-squareचा शोध कोणी लावला, त्याचं सूत्र काय आहे, त्याचा फायदे काय आहेत, त्याच्या मर्यादा काय आहेत, हे सर्व पाहायचं डीपली. सर्वात मोठा जो घटक आहे तो हा आहे, त्याच्यामुळे काय करायचं हे पाहायचं. नंतर मग डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. सिग्निफिकंट लेवल म्हणजे काय, 0.01 significant level and 0.05 significant level. These are the significant level generally used in a data interpretation and use of that significant level in a testing of various types of hypotheses. Means what is the meaning of significant level? What is 0.01 significant level? What is 0.05 significant level? These all content regarding as per the concern of data interpretation you have to deeply study. Yes. Any difficulty? Are you understand? समजलं का सर्वांना का बघावून जातोय? Yes sir. Yes. हा, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व घटक, एवढे घटक काय करायचे तुम्ही बघायचे, बाकीचे बघायचेच नाही सर्व. आणि हे सर्व युट्यूब असेल, तुम्ही पुन्हा पुन्हा काय करायचं, युट्यूबवर जायचं आणि बघायचं गिनगिने सरांनी काय सांगितलं आणि तेवढेच परीक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा बघायचं की एवढे वेटेज तुमच्या ज्यावेळेस प्रश्नपत्रिका निकाल आल्यानंतर प्रकाशित होईल त्यावेळेस तुम्ही क्रॉस चेक करा. दॅट इज ट्रू ऑर फॉल्स, मीन्स युअर हायपोथेसिस इज ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे गिरगिने सरांनी सांगितलेला अंदाज चुकला का खरा आहे तुम्ही नंतर सुद्धा पाहू शकता. येस. अँड नेक्स्ट वन इज as per the concern of previous question examination 2020. आता 22 नंतर आता होणार आहे. म्हणजे अगोदरच्या प्रश्नपत्रिकेचं आपण काय केलेलं आहे, अगोदरच्या स्लाइड मध्ये काय केलेलं आहे, विश्लेषण आशयानुसार केलेलं आहे, कोणत्या घटकाला किती मार्क आहेत याच्यानुसार केलेलं आहे. मग आता प्रश्नांच्या स्वरूपावर ह्याचं काय केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. ते सरळ सरळ असतं की ज्यावेळेस ब्ल्यू चार्ट तयार करतो त्यावेळेस की 15 प्रश्न हे जे आहेत at knowledge level questions that use a 50% weightage, understanding level questions that use a 20% weightage, and applied level questions that use a 15. म्हणजे अंडरस्टँड वेटेज जास्त आहे आणि नॉलेज लेवलचं वेटेज आणि पुढचं जे आहे
ऍप्लिकेशन लेवलवरचे वेटेज जे आहे हे सारखंच त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे सोपे प्रश्न तेवढेच आहेत आणि अवघड प्रश्न तेवढेच आहेत. आणि मधल्या पट्टीचे जे काय मध्यम आहेत, मध्यम वर्गाचे जे काय आहेत ते 20 प्रश्न आहेत. सोपे हे प्रश्न 15 आहेत, अवघड प्रश्न 15 आहेत आणि मधल्या स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे 20 आहेत. अंडरस्टँडिंग लेवलवरचे 20 प्रश्न आहेत. सोपे जे आहेत ते नॉलेजवरचे जे आहेत ते 15 प्रश्न आहेत आणि अवघड जे आहेत अप्लाइड लेवलवरचे प्रश्न आहेत जे कुठल्याच पुस्तकात सापडत नाहीयेत असे 15 प्रश्न आहेत. म्हणजे ते प्रश्न काय की उपयोजन तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये हे जे खालचे जे 15 प्रश्न आहेत हे प्रश्न सापडत नाहीयेत. आपल्याला कव्हर कोणते करायचे? पहिले 15 आणि हे 20, साधारणतः 35 मार्क कव्हर करायचे. इकडचे फक्त गोळीबार केला तरी चालतं. वरच्यामध्ये अप्लाइड प्रश्न जे आहेत हे जे आहेत संपूर्ण थेरी असल्याशिवाय तुम्हाला त्याचं इंटरप्रिट करता येत नाही, त्याचं लॉजिक लावता येत नाही. आणि कुठल्याच प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कुठल्याच पुस्तकामध्ये किंवा कुठल्याच युट्यूबला किंवा कुठल्याच याच्यामध्ये हे प्रश्न सापडत नसतात अप्लाइड लेवलवरचे. त्याचं उपयोजन कसं करायचं या संदर्भातले जे आहेत हे प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला फक्त काय टार्गेट करायचंय? 35 मार्काचं टार्गेट करायचंय. त्याच्यापैकी 25 ते 30 मध्ये तुम्ही सर्वजण असणं अपेक्षित आहेत, हे आपलं टार्गेट आहे. आणि बाकी तुमचं 25चं सेकंड पेपरचं टार्गेट करायचं. किंवा ज्याचा सेकंड पेपर वीक आहे त्यांनी काय करायचे? फोकस इथंच करायचंय. फर्स्ट पेपरमध्ये 35 क्रॉस करायचे आणि तिकडे 15 क्रॉस करायचे किंवा 20 क्रॉस करायचे आणि पेट क्रॅक करायची. ते प्रत्येकाचं स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी आहे. तुमची डिफिकल्टी लेवल कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता मॅथ असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, झुलॉजी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल किंवा बाकीचे विषय असतील, सोशल सायन्स असेल, कुठलाही विषय असेल, तुमचं सेकंड पेपरचं नॉलेज कसं आहे त्याच्यावरून तुमची प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी असू शकते. त्याच्यामुळे तुम्ही वेटेज फर्स्ट पेपरला किती देणार आहात आणि वेटेज सेकंड पेपरला किती देणार हे पाहायचं. ह्याच्यामध्ये आहे काय अडचण? चालायचं पुढं? यस, एनिवन टेल मी? तर आज आपण आता 7 मार्काचं पुन्हा काय करणार आहात? कव्हर करणार आहात. So what is a research hypothesis? Characteristics of research hypothesis, types of research hypothesis, and research variables. These all curriculum concern that weightage, mark of weightage, 7 mark of weightage gives to a research hypothesis. Research hypothesis means any tentative predictions, tentative ideas regarding or about your research problem. म्हणजे काय? समस्याचं गृहीत धरलेलं उत्तर. की जसं आता मी सांगितलं की या एवढे प्रश्न 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची शक्यता आहे. दॅट इज अ गेस, दॅट इज अ प्रेडिक्शन. दॅट प्रेडिक्शन कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. बिफोर द रिसर्च डुईंग यू वॉन्ट टू फॉर्म्युलेट अ सम रिसर्च हायपोथेसिस. म्हणजे संशोधन करण्याच्या पूर्वी काही तुम्हाला अंदाज मांडावे लागतात. असं होण्याची शक्यता आहे. तो जे अंदाज मांडलेला आहे त्या अंदाजालाच आपण काय म्हणतो? रिसर्च हायपोथेसिस असं म्हणतो. Means whatever may be a predictions, a tentative answer of the problem, it is called a research hypothesis. Means whatever may be your research problem, whatever may be your personal problem, whatever may be a national or international problem, regarding that problem you want to formulate some prediction, you want to formulate some hypothetical statement regarding your statement of your research problem, that called a research hypothesis. म्हणजे तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने किंवा तुमच्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काही अंदाज मांडावे लागतात, तुम्हाला काही गेस करावा लागतो. त्या गेसला किंवा त्या अंदाजाला काय म्हणायचं? रिसर्च हायपोथेसिस असं म्हणायचं. काही वेळेस अंदाज खरा निघतो, काही वेळेस अंदाज खोटा निघतो. सपोज युअर हायपोथेसिस इज सिग्निफिकंट, ट्रूली यू फॉर्म्युलेट हायपोथेसिस, that time you got a research patent. Means you want to find out, you want to formulate ideal hypothesis, true hypothesis, पेटेंटेबल हायपोथेसिस, नोबेल हायपोथेसिस. म्हणजे तुमच्या अंदाजानं एखाद्या पेटेंटला किंवा एखाद्या नोबेलला जन्म दिला पाहिजे किंवा तुमचा अंदाज 100% खरा निघला पाहिजे किंवा तुमचा अंदाज त्रिकालबाधित सत्य निघला पाहिजे. त्या अंदाजात मांडते वेळेस कोणकोणती काळजी घ्यायची किंवा अंदाज कसा मांडला जातो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. रिसर्च व्हेरिएबल्स वर गेल्या वेळेस 2 प्रश्न आलेले आहेत. याही वेळेस 1 किंवा 2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. इच अँड एव्हरी स्टेटमेंट ऑफ रिसर्च हायपोथेसिस, कि research hypothesis generally कि minimum 2 research variables essential in a research hypothesis statement. That's it, basic eligibility. That is a basic criteria of research hypothesis. What is the concept of research variables? म्हणजे परिकल्पना मांडण्यासाठी किंवा रिसर्च हायपोथेसिस तयार करण्यासाठी 2 व्हेरिएबलची गरज असते. व्हेरिएबल्स इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये त्याला चल म्हणतात.
किंवा फॅक्टर्स असं म्हणा तुम्ही. म्हणजे वेगवेगळ्या विषयांना थोडं सोपं जाईल, सायन्सवाल्यांना थोडं सोपं जाईल, बरोबर आहे. किंवा बॉटनी असेल, झुलॉजी असेल किंवा केमिस्ट्री असेल, कुठलं असेल फॅक्टर्स, त्याला काय म्हणायचं, रिसर्च व्हेरिएबल्स. द मिनिंग ऑफ रिसर्च व्हेरिएबल्स, एनी काउंटेबल मेजरेबल फॅक्टर्स, प्रोसेस, एव्हिडन्सेस दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च व्हेरिएबल्स. इजंट इट? आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे कोणतीही मापनक्षम घटना, घटक किंवा प्रक्रिया, त्याला आपण संशोधन चल असं म्हणतो. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे, आताही येणार आहे, काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, कोणतीही घटना असेल, घटक असेल किंवा प्रक्रिया असेल, त्याला संशोधन चल म्हणायचं, मापनक्षम असले पाहिजे. मापनक्षम ज्या ज्या गोष्टी आहेत, ऑल दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च व्हेरिएबल. each and every measurable concept, factors and process that consider in a research variables. Suppose teacher sound, is it measurable? मापता येतो, शिक्षकाचा आवाज मापता येतो, म्हणून त्याला चल म्हणायचं. वजन असेल, उंची असेल, वेट, हाईट, टेम्परेचर, मॉइश्चर, all that measurable concept, all that measurable things that consider as a research variables. म्हणजे प्लांट ग्रोथ मापता येते, बरोबर आहे. किंवा मग एखादे त्याला काय म्हणतो, बडिंग झायगोट झुलॉजी मध्ये असेल, की त्याला सुद्धा आपल्याला काय म्हणतो, मापता येतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मापता येतात, म्हणजे झुलॉजी मध्ये ज्या ज्या गोष्टी मापता येतात, गणितामध्ये ज्या ज्या गोष्टी मापता येतात, वनस्पती शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी मापता येतात, किंवा रसायनशास्त्राचे काही मुलं असतील की डेन्सिटी ऑफ ड्रग यू कॅन मेजरेबल, यू कॅन मेजर अगेन अँड अगेन. ड्रग कॉम्बिनेशन हे सुद्धा मापता येतात. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मापता येतात त्या त्या काय आहेत, त्या चल आहेत, रिसर्च व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, शिक्षकाचा आवाज असेल किंवा बाकीच्या जे काही घटक असेल, उत्साह असेल, आनंद असेल, ह्या गोष्टी मापता येत नाहीत, म्हणून त्याला आपण रिसर्च व्हेरिएबल्स म्हणून कन्सिडर करत नाहीत. दोज कन्सेप्ट और दोज फॅक्टर्स यू डिड नॉट मेजर अगेन अँड अगेन, यू डिड नॉट count again and again, that factors you did not consider as a research variables in your research process. Remember it, permanently remember it. म्हणजे हे लक्षात ठेवायचंय, ज्या गोष्टी आपण तंतोतंत मापू शकत नाहीयेत, पुन्हा पुन्हा मापू शकत नाहीयेत, अशा गोष्टींना संशोधन चल म्हणायचं नाहीये, बरोबर आहे. समजा एखाद्या प्रियकरानं म्हटलं प्रियशीला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, प्रेम मापता येत नाहीये, त्याच्यामुळे हे रिसर्च व्हेरिएबल नाहीये. रिमेंबर इट. म्हणजे ज्या गोष्टी मापताच येतात त्याच गोष्टी आपल्याला संशोधनामध्ये म्हणजे व्हेरिएबल्स म्हणून कन्सिडर कराव्या लागतात. आणि जनरली two type of research variables considered in a research process, in research design, in research methods. Another type of research variables you can consider in your research process, but that two, one is independent variables and another is a dependent variables. These are the two type of research variables generally considered in each and every research hypothesis. म्हणजे दोन प्रकारचे संशोधन चलांमध्ये साधारणतः संशोधन परिकल्पनेमध्ये वापर केला जातो. At the time of research hypothesis formulation, researcher, these are the two type of research variables that was used in a research hypothesis. First one is a independent variables and second one is a dependent variables. म्हणजे काय करायचे, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. हे दोन शब्द लक्षात ठेवले की तुमचा एक मार्क पक्का आहे. डिपेंडिंग व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स हे दोन लक्षात ठेवायचे. त्याला काय म्हणायचं, आश्रयी चल आणि स्वआश्रयी चल मराठीमध्ये, पण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवलं तर चालतं तुम्हाला. किंवा दोन्ही वेळेस काय करायचं, दोन्ही शब्द बघायचे. दोन्ही शब्द प्रश्नपत्रिका दोन्ही भाषेमध्ये येते, मराठीमध्ये येते आणि इंग्रजीमध्ये पण येते. व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ डिपेंडिंग व्हेरिएबल्स. Independent variables means external variables. You consider external variables. You easily understand it. And dependent variables means internal variables. म्हणजे बाह्य घटक आणि आंतरिक घटक हे सोपं लक्षात ठेवा. ज्या गोष्टीचा परिणाम होणार, ज्या गोष्टीचा आघात होणार आहे त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. लक्षात ठेवा, ज्या गोष्टीचा आघात होणार आहे त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. ज्या गोष्टीवर आघात होणार आहे दॅट इज कॉल्ड डिपेंडिंग व्हेरिएबल्स. दॅट इज कॉल्ड डिपेंडिंग व्हेरिएबल्स. मीन्स इफेक्ट ऑफ टीचर टीचिंग परफॉर्मन्स ऑन अ स्टूडेंट लर्निंग परफॉर्मन्स. इन द स्टेटमेंट these are the two variables. One is depending variables, another is independent variables. Another is independent variable.
ज्याचा परिणाम होणार आहे त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहे. शिक्षकाचा शिकवण्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये होणारा परिणाम, बरोबर आहे. किंवा द इम्पॅक्ट ऑफ एक्सटर्नल atmosphere on a plant growth, म्हणजे वातावरणाचा वनस्पतीच्या वाढीवर होणारा परिणाम. म्हणजे वातावरण काय झालं, एक घटक झाला, त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स असं म्हणायचं. आणि प्लांट ग्रोथ दॅट इज कॉल्ड डिपेंडिंग व्हेरिएबल्स, ज्याच्यावर परिणाम होणार आहे त्याला काय म्हणायचं, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. डिपेंडिंग व्हेरिएबल्स, रिमेंबर इट. समजा एखाद्या आईनं कानाखाली आवाज काढला, आईचा हात काय झाला, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स, आणि त्या मुलाचा गाल काय झाला, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. ज्याच्यावर परिणाम होणार आहे तो काय झाला, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. ज्याचा परिणाम होणार आहे त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. इजंट इट? समजा इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स, टाइप्स ऑफ फर्टिलायझर गिव्ह टू द प्लांट, त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. अनेक प्रकारचे काही फर्टिलायझर आहेत, त्याला काय म्हणायचं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. हे बॉटनीचे मुलं आहेत. आणि डिपेंडिंग व्हेरिएबल्स म्हणजे काय, प्लांट ग्रोथ, वनस्पतीची जी काही वाढ आहे ते काय आहे म्हणायचं, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. आणि जे काही फर्टिलायझर आपण दिलेलं आहे त्याला काय म्हणायचं, फर्टिलायझर मुळे वनस्पतीची कधी वाढ झालेली आहे हे पाहणं. दॅट इज कॉल्ड अ हायपोथेटिकल स्टेटमेंट. दॅट इज कॉल्ड अ हायपोथेटिकल स्टेटमेंट. आर यू अंडरस्टँड? द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन अ हायर एज्युकेशन स्टुडंट बिहेवियर, that is my hypothetical statement. In this statement, one is independent variables and second one is dependent variables. The social media, the impact of social media, that is independent variables, and student behavior, that is a dependent variables. म्हणजे प्रसार माध्यमांचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम मी अभ्यासणार आहे. काय करणार आहे, वर्तनावर होणारा अभ्यास करणार. त्यामध्ये काय, प्रसार माध्यम हे काय आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत. आणि मुलांचं किंवा विद्यार्थ्याचं वर्तन जे आहे ते काय आहे, डिपेंडिंग व्हेरिएबल्स. लक्षात आलं का? यस. एनी डिफिकल्टी? यू कॅन यूज अ चॅट बॉक्स. एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी क्वेरीज, एनी टाइम यू आस्क इन अ चॅट बॉक्स. यस, समजते का? चलावर 100 नाही 1000% प्रश्न, 1000% प्रश्न राहणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, चलांची ही काय संकल्पना समजून घ्यायची. यस सर, इंडिपेंडेंट व्हेरिएबल इन पॉप्युलेशन. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स इन पॉप्युलेशन नाही, पॉप्युलेशनचा याचा काही संबंध नाहीये. रिसर्च पॉप्युलेशन आर अनदर कन्सेप्ट आणि रिसर्च सॅम्पल आर अनदर कन्सेप्ट. की म्हणजे व्हॉट एव्हर मे बी अ व्हेरिएबल्स यू वॉन्ट टू डील्स इन युअर रिसर्च प्रोसेस, that is a dependent variables or independent variables. Generally that variables consider in a experimental research design, in a experimental research methods. Generally in survey research methods or historical research method, you did not formulate a research hypothesis, particularly as per the concern of examination views, as the concern of experimental research method, that researchers can use a research hypothesis. म्हणजे हे जे परिकल्पना आहेत किंवा संशोधन चल आहेत किंवा संशोधन परिकल्पना आहेत, हे फक्त बेसिक सायन्सेस मुलं किंवा ज्या मुलांना प्रायोगिक संशोधन पद्धती वापरायची आहे ते. की रिसर्च पॉप्युलेशन व्हेरिएबल्स, दीज आर द अनदर कन्सेप्ट. रिसर्च पॉप्युलेशन, दीज आर द अनदर कन्सेप्ट. मीन्स हेट्रोजिनियस पॉप्युलेशन and homogeneous population as per the concern of that characteristics of research population. म्हणजे प्लेन भात केला तर होमोजिनियस आहे आणि खिचडी केली तर हेट्रोजिनियस आहे. म्हणजे तुम्ही एका घटकावर अभ्यास करणार आहात का अनेक घटकावर अभ्यास करणार आहात? जर एका घटकावर अभ्यास करणार असेल, दॅट इज अ होमोजिनियस रिसर्च पॉप्युलेशन. and you want to deal more than 2 factors in your research process, that was heterogeneous research factors, research population. Research population are another concept, research hypothesis are another concept. इथं काय एवढं लक्षात ठेवायचं की ज्या गोष्टीचा परिणाम होणार आहे आणि ज्या गोष्टीवर होणार आहे, होणारी घटना एक आहे घटक आणि ज्याच्यावर होणार आहे त्याच्यावर. की समजा एखाद्या मुलाने काय केलं, क्रीम लावली आणि त्याच्यामुळे तो चांगला दिसतो. म्हणजे क्रीम काय झालं, हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल झालं आणि त्याची त्वचा काय झाली, हे डिपेंडेंट व्हेरिएबल झालं. ज्याचा परिणाम होणार आहे आणि ज्याच्यावर होणार आहे. लक्षात ठेवायचं,
डिपेंडिंग व्हेरिएबल, कन्सेप्ट ऑफ डिपेंडिंग व्हेरिएबल्स अँड कन्सेप्ट ऑफ इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. बरोबर आहे. किंवा एखाद्या मुलाने काय केली, दारू पिली आणि तो संध्याकाळी फ्लुएंटली इंग्रजी बोलायला लागला. दारू काय झाली, हे इंडिपेंडिंग व्हेरिएबल झालं. आणि त्याचं बिहेवियर किंवा फ्लुएंटली कम्युनिकेशन हे काय झालं, डिपेंडिंग व्हेरिएबल झालं. म्हणजे दारूचा त्याच्या वर्तनावर होणारा परिणाम. मग तसंच संशोधनामध्ये की अनेक घटकावर होणारा परिणाम आपल्याला अभ्यासायचा असतो किंवा नवीन परिणामाचं विश्लेषण तुम्हाला करायचं असतं. अशा वेळेस की या ह्याचा तुम्हाला काय करावं होतं की हायपोथेसिसचा विचार करावा लागतो. येस, आहे काय अडचण याच्यामध्ये? आर यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ डिपेंडिंग व्हेरिएबल्स अँड कन्सेप्ट ऑफ इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स? त्याच्यामध्ये 2 मार्क तुमचे कव्हर होतील त्याच्यामध्ये. आता your statement that is a basic eligibility of research hypothesis. म्हणजे रिसर्च हायपोथेसिस तयार करायचं असेल तर कमीत कमी 2 essential. First one is independent variables or second one is a dependent variables. That is a characteristic of ideal research hypothesis. But that all research variables should be a testable, should be a measurable. That is a characteristics of ideal hypothesis. म्हणजे ते दोन्हीही चल मापनक्षम असले पाहिजे, परीक्षणक्षम असले पाहिजे. You can measure that variables and you can test again and again that variables. That is a basic characteristics of each and every research hypothesis. And that is a characteristics of ideal research hypothesis. म्हणजे ह्याच्या अगोदर सुद्धा प्रश्न आलेला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. आमच्या टेस्ट सिरीज मध्ये त्याची झालेली आहे टेस्ट. म्हणजे काय की खालीलपैकी कोणतं हे एक चांगल्या परिकल्पनेचे लक्षणे नाहीये. Which are the not ideal characteristics of following research hypothesis? First one is a measurement of research variable. You can check the research variables. You can test the research variables and interpretation errors. The interpretation errors हे जे आहेत त्याचं उत्तर होतं त्याचं काय की ते परिकल्पनेचं हे नाहीये. म्हणजे हे जे आहेत प्रश्न निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे का पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे? प्रश्न कुठला आहे, निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे का पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे, त्याच्यानुसार काय करायचं अनुषंगाने प्रिडिक्टेशन करायचं. कन्सेप्ट ऑफ रिसर्च हायपोथेसिस. Research hypothesis should be a intellectual guess or that predictions regarding a cause and effect. The tentativity, the possibilities you can predict in a statement, but in that prediction 2 or more than 2 variables is essential. Depending whatever may be depending variables, whatever may be independent variables, the number of dependent variables and number of independent variables, that is, doesn't matter. But basic eligibility is a minimum 2 or more than 2 research variables is essential in that statement. That statement considered as a research hypothesis. म्हणजे काय कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त चलांचा समावेश त्या विधानामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते विधान मापनक्षम व परीक्षणक्षम असणं गरजेचं आहे. तरच ते विधान परिकल्पना म्हणून गृहीत धरल्या जाईल, नाही तर ते साधं वाक्य म्हणून कन्सिडर केलं जाईल. मीन्स general statement are different and hypothetical statement are different. Means your hypothesis statement you can include the minimum 2 variables and find out the relationship between that 2 variables to reflect the relationship in that statement. That is essential. म्हणजे काय जसं इथं सांगितलेलं आहे type of fertilizer used to the plant and plant height, the relationship between 2 variables that was reflect in that statement. That is essential. म्हणजे काय एका घटकाचा दुसऱ्या घटकावर जो काही संबंध आहे, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर जो काही संबंध आहे, तो संबंध कसा दर्शवणारा आहे तो दर्शवणारं विधान म्हणजे त्याला काय म्हणायचं परिकल्पना असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं परिकल्पना असं म्हणायचं. यस, आता आपण इथं सुद्धा 2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. यस, त्याच्यामध्ये काय आहे these are the 6 types of research hypothesis. Simple research hypothesis, complex research hypothesis, empirical research hypothesis, null research hypothesis, alternative research hypothesis and causal research hypothesis.
These are the 6 types of research hypothesis generally used in each and every types of research area, each and every discipline of research. Basic sciences research student, applied sciences research student, humanity research student, interdisciplinary research student, commerce and management research student, all types of research student, they can use this type of research hypothesis in your research process. Firstly, we discuss deeply a simple hypothesis. What is the concept of simple hypothesis? What is characteristics of simple hypothesis? And which time researcher formulate a simple hypothesis? साधी परिकल्पना म्हणजे काय, साधी परिकल्पनेचे वैशिष्ट्य काय आहे आणि साधी परिकल्पना केव्हा संशोधक तयार करत असतो या संदर्भातलं आपण अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत. जनरली your research objective is very simple, and as per the concern of your research objective, you want to analyze, you want to measure, you want to understand the concept. That time researcher use a simple hypothesis. In simple hypothesis, generally minimum two research variables in found in that statement. That is called a simple. Means only two variables in reflect that statement consider as a simple hypothesis. म्हणजे फक्त दोनच घटकांचा विचार आहे, एका चलांचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम ज्या विधानामध्ये दर्शविलेला आहे अशा विधानाला साधी परिकल्पना असे म्हणतात. Simple hypothesis means कि generally one is depending variables and another is independent variables. That two variables, the relationship between two variables reflect in the statement. It is called a simple hypothesis. Very easily. म्हणजे फक्त दोनच बाबीचा विचार आहे, एका घटकाचा दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम. समजा आता हे असेल, कोविड असेल, की आपण काय केलेलं आहे की एखाद्या कोविडच्या पेशंटला काय केलंय की ते रेमडेसिविर इंजेक्शन दिलेलं आहे. मग रेमडेसिविरचा त्याच्यावर कोविडवर काय परिणाम झालेला आहे ते आपल्याला पाहायचं. हे साधं आहे की त्या औषधाचा त्याच्यावर काय परिणाम होतो. किंवा एखादा डॅम आहे, इथं आमचा विष्णुपुरीचा डॅम आहे, तुमचे झुलाचे विद्यार्थी असतील, की एखाद्या दूषित पाण्याचा माशांच्या वाढीवर काही परिणाम होतो का हे पाहायचं आहे. म्हणजे दूषित पाणी एक घटक झाला आणि माशांचा वाढ हे दुसरा घटक झाला. म्हणजे काय, माशांची वाढ हे काय झाला, डिपेंडिंग व्हेरिएबल झाला, आणि दूषित पाणी ज्याचा परिणाम होणार आहे ते काय झालं, इंडिपेंडिंग व्हेरिएबल झालं. बरोबर आहे, हे तुम्हाला पाहायचं. पण सरळ सरळ दोन आहेत. आणि पुढचा जो आहे कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. इन कॉम्प्लेक्स हायपोथेसिस मोर दॅन टू रिसर्च व्हेरिएबल्स, whatever may be, depending or independent, doesn't matter, that reflect in a complex way. That atmosphere temperature, atmosphere humidity and atmosphere pollution that affecting on a human body. म्हणजे तापमान, आर्द्रता, वातावरणातील तापमान, वातावरणातील आर्द्रता आणि वातावरणातील प्रदूषण यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. म्हणजे काय, तीन बाह्य घटक आहेत, तीन काय आहेत, इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स आहेत, आणि वन काय, डिपेंडिंग व्हेरिएबल्स आहेत, ज्यांचा परिणाम होणार आहे. दॅट इज कॉल्ड अ इंडिपेंडिंग व्हेरिएबल्स. इन दिस स्टेटमेंट 3 is a independent variables and 1 is a depending variables. That is called a complex hypothesis. Complex hypothesis means a researcher measure the more than two independent variables impact on one depending variables. म्हणजे समजा आमच्या खान आहे, खानचं काय झालं, पोट दुखत होतं. मग पोट दुखल्याच्या नंतर काय झालं की त्यांनी दवाखान्यामध्ये गेले आणि डॉक्टरने सांगितलं की पहिला ड्रग एक गोळी घ्या, दुसऱ्या ड्रगची दुसरी गोळी घ्या, आणि तिसरं हे लिक्विड सायबर घ्या. म्हणजे इम्पॅक्ट ऑफ 3 व्हेरिएबल्स. पहिली गोळी एक आहे, दुसरी गोळी दुसरा ड्रग आहे, आणि तिसरं औषध आहे. त्या तिघांचा पोटदुखीवर काय परिणाम होतो. दॅट कॉल्ड अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. इन कॉम्प्लेक्स हायपोथेसिस means whatever may be the independent variables is more than 2, 3, 4, 5, 6, whatever may be, that impact you can measure in a complex hypothesis. म्हणजे प्रसार माध्यमाचा, घरातील कौटुंबिक कलहाचा आणि मित्रपरिवारांचा विद्यार्थ्याच्या वर्तनावर होणारा परिणाम. म्हणजे घरातील भांडणं आहेत, विद्यार्थी हे काय आहेत, मित्र जे आहेत ते हे कसे आहेत, आणि प्रसार माध्यमाचा, ह्या तीन घटकांचा विद्यार्थ्याच्या वर्तनावर काही परिणाम होतो का हे पाहायचे. किंवा जसं आता टाइप्स ऑफ फर्टिलायझर अँड त्याला काय म्हणतो आपण, पॉलीहाऊस अँड टाइप अँड फर्टिलायझर. दीज आर द इम्पॅक्ट ऑफ प्लांट हाईट. म्हणजे पॉलीहाऊसचा आणि फर्टिलायझरचा वनस्पतीच्या वाढीवर काही परिणाम होतो का. म्हणजे इथं काय, दोन काय झाले, इंडिपेंडिंग व्हेरिएबल झाले, आणि एक काय झालं, डिपेंडिंग व्हेरिएबल झालं. दॅट टाइप ऑफ हायपोथेसिस इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, दोन पेक्षा जास्त आहे, काहीतरी खिचडी केलेली आहे त्यानं.
3-4 व्हेरिएबल्स डिपेंडिंग असू शकतात, 3-4 व्हेरिएबल इंडिपेंडिंग व्हेरिएबल असू शकतात. त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. बरोबर आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये काय अनेक याचा परिणाम आहे. म्हणजे समजा एखादा मुलगा आहे, म्हणजे शिक्षकही त्याला रागावतोय, घरी आई बी रागावती, वडीलही रागावत आहेत आणि त्याची प्रियशी रागावती आणि म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडलं. म्हणजे 4 घटकांचा परिणाम. शिक्षकाने रागावलेला आहे, त्याच्या मैत्रिणीने रागावलेला, गर्लफ्रेंडने रागावलेला आहे, आईने रागावलेला आहे आणि वडिलांनी रागावलेला आहे. ह्या सर्वांचा परिणाम त्याच्यावर झालेला आहे आणि म्हणून त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. दॅट टाइप ऑफ हायपोथेसिस इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. बरोबर आहे. आलं का लक्षात? आणि थर्ड वन इज यस, एनीवन टेल मी, आहेत का वर्गामध्ये? येस सर. हा, कारण कसे ऑनलाईनचे हे डिमेरिट्स आहेत, म्हणजे तुम्ही झोपी घेत नाही हे कळत नाही अजून पाहावं लागतं. थर्ड वन इज empirical hypothesis. Empirical hypothesis means whatever Sir, may be. Sir, complex means more than 2 or many? Yes. More than 2 independent variables or depending variables, whatever may be. The variables, number of variables, more than 3, 4, 5, 6, you can measure at a time. You can consider at a time. That is called as complex hypothesis. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकांचा तुम्ही एकाच वेळेस विचार करणार आहात, अनेक घटकांचा तो परिणाम आहे, तो मापणार आहात, त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. आलं लक्षात? सरळ लक्षात ठेवायची. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट रादर दॅन बुकिश नॉलेज. मोर स्टडी मोर कन्फ्युजन, नो स्टडी नो कन्फ्युजन. ओनली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट रादर दॅन बुकिश नॉलेज. म्हणजे कुठलंही पुस्तक न वाचवता तुम्हाला प्रश्न सोडवता आले पाहिजे. ती ॲबिलिटी, दॅट नॅचरल ॲबिलिटी यू वॉन्ट टू डेव्हलप. This as far as the concern of researcher ability, there was no relationship between your academical performance and your research ability. Research ability are different and your academical performance are different. माझ्याकडे सेट आहे, नेट आहे, 2 विषयामध्ये पीएच आहे, 2 विषयामध्ये गाईड आहे, 2 विषयामध्ये सेट नेट आहे, ह्याचा अर्थ असा होऊ शकत नाही की मी संशोधनात चांगला आहे. Sometimes some illiterate persons formulate ideal hypothesis. Some illiterate researcher doing a well research. You see that दे धक्का मूवी, मकरंद अनासपुरीचा दे धक्का पिक्चर बघा. तो अनाडी आहे, गॅरेजवाला आहे, त्याने नवीन तंत्र तयार केलं, नवीन हे तयार केलेलं आहे. त्याच्यामुळं मी MSc आहे, मी झुलॉजी आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे. माझ्याकडे रिसर्च ॲबिलिटी आर डिफरंट अँड अकॅडमिकल परफॉर्मन्स आर डिफरंट. देयर इज नो रिलेशनशिप बिटवीन अकॅडमिकल ॲबिलिटी अँड रिसर्च ॲबिलिटी. फर्स्टली यू क्लिअर दॅट. म्हणजे sometimes illiterate person doing a well research, sometimes illiterate farmers formulate a ideal hypothesis or true hypothesis. आमच्या शेतकऱ्याचा अंदाज चुकत नाहीये, हवामान खात्याचा अंदाज चुकू शकतो. हवामान खातं सांगतं की पुढील 4 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे, आमचं शेतकरी सांगतं नाही सर पुढील 10 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे किंवा 15 दिवसात पाऊस पडणार आहे, अशी शक्यता आहे. दॅट इज हायपोथेसिस. दॅट इज अ प्रिडिक्टेशन. दॅट इज अ ट्रू प्रिडिक्टेशन. दॅट इज व्हॅलिड और रिलायबल और रिलेव्हंट प्रेडिक्टेशन्स. म्हणजे अचूक अंदाज मांडता आला पाहिजे, ही सुद्धा काय कला आहे. बरोबर आहे. आलं का लक्षात तुम्हाला? कॉम्प्लेक्स हायपोथेसिस. येस सर. येस. हा, थर्ड वन इज अ empirical hypothesis. Empirical hypothesis means whatever may be a developed process, means you want to analyze a synthesis process. Step by step. After one step, second step we want to doing. After third step, another steps we want to implement. म्हणजे काय? उदग्र स्वरूपाची जी काही माहिती आहे, उदग्र स्वरूपाची जी काही प्रक्रिया आहे ती चालणार आहे. म्हणजे these are the 62 students की I want to analyze academical performance from last class 10 to PG. That is a empirical hypothesis. म्हणजे 62 ला 62 मुलं 10वी ला हुशार होते का, 12वी ला हुशार होते का, नंतर UG ला हुशार होते का, नंतर PG ला हुशार होते का, नंतर मग PG झाल्याच्या नंतर हुशार झाले का, अशा प्रकारची जी काही माहिती आहे की त्याला एम्पिरिकल हायपोथेसिस असं म्हणतात. म्हणजे वरच्या दिशेने किंवा मग खूप मोठा जे काही उदग्र आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात वाढता ग्राफ आहे, अशा प्रकारे आपण जे काही विचार करतो त्या विचाराला काय म्हणायचं? एम्पिरिकल हायपोथेसिस असं म्हणायचं. एम्पिरिकल हायपोथेसिस म्हणजे कसं केलं जातं जनरली इन स्पोर्ट्स सायन्स. म्हणजे सचिन तेंडुलकर अगोदर कोणकोणत्या मॅच मध्ये कोणकोणत्या प्रकारची विकेट घेतली गेली आणि त्या अनुषंगाने काय केलं जातं, एक अंदाज मानला जातो आणि मग दीज आर द विकर सेक्शन्स आणि नंतर मग तशा प्रकारचा बॉल टाकण्याची शक्यता असते. किंवा शेतकरी सुद्धा काय करतं,
की गेल्या 10 वर्षापासून मग कोणतं पीक वाढलेलं आहे, कोणतं पीक भाव जास्त देतं हा अंदाज पाडतो. गेल्या अगोदरच्या 10 वर्षापासून काय करतो, तो हे करतो, नोंदी घेतो आणि मग सांगतो की अशी हे भाव वाढण्याची शक्यता आहे. तसं मग मार्केटमध्ये सुद्धा काय करावं, तुम्हाला ज्यावेळेस प्रयोग करायचा आहे त्यावेळेस पाठीमागील 10 वर्षाच्या समस्यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात आणि त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात, अंदाज मांडणार आहात. मीन्स व्हॉट एव्हर मे बी hypothetical condition that should be a foundation is essential. Means without reason, without evidences, you can't formulate a true hypothesis. That is a fundamental foundation, that is a basic evidences is essential at the time of true research hypothesis formulation. म्हणजे तुम्हाला अचूक अंदाज लावताना काहीतरी नियमांचा, तत्वांचा किंवा सिद्धांताचा आधार घ्यावा लागतो. समजा उगाच म्हटलं मी आज सूर्य इकडून दक्षिणेकडून निघाला किंवा उद्या सूर्य पश्चिमेकडून निघण्याची शक्यता आहे किंवा उत्तरेकडून निघण्याची शक्यता आहे, हा अंदाज आधार आहे का? नाही. तुम्हाला अंदाज मांडते वेळेस सुद्धा काय करावं लागतं, आधार द्यावा लागतो, एव्हिडन्सेस द्यावा लागतात. नसेल तर तुमचा अंदाज चुकीचा होतो. त्यामुळे इन एम्पिरिकल हायपोथेसिस दॅट शुड बी अ सिंथेसिस. सपोज समजा आता केमिस्ट्रीची काही मुलं असतील तर मग काय केलंय की अगोदर 10 ग्रॅम ड्रग देऊन बघितला, नंतर 20 ग्रॅम ड्रग देऊन बघितला, नंतर 30 ग्रॅम ड्रग देऊन बघितला, नंतर 40, 50, 60, 60, 100 असं empirical statement, empirical stages, that is called a empirical hypothesis. Yes, are you understand the empirical hypothesis, the concept of empirical hypothesis? Yes, sir. The impact of national education policy on a primary sector education, secondary higher education, junior college education, and senior college UG and PG education, and research education. These are the some stages of education. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वेगवेगळ्या स्तरांवर काय परिणाम होणार आहे हे मला ॲट अ टाइम पाहायचं आहे. तर त्याच्या वेळेस काय करायचंय, मला एम्पिरिकल हायपोथेसिस द्यायचंय म्हणजे वापरायचं. एम्पिरिकल हायपोथेसिस म्हणजे काय की एकाच वेळेस अनेक घटकांवर मी पाहणार आहे, ॲट अ टाइम पाहणार आहे, अनेक घटकावर पाहणार आहे, ॲट अ टाइम पाहणार आहे. समजा द इम्पॅक्ट ऑफ मल्टीमीडिया ऑन 1 to 10 एज, 11 to 20 एज, 21 to 30 एज, 30 to 40, 40 to 60, 60 to whatever may be. At a time, I want to measure the impact of social media on a various age of social group. That time, I want to use a empirical types of research hypothesis in my research process. Yes, in this empirical research hypothesis, one is independent variables and another different depending variables. Primary sector student, higher primary sector student, secondary student, college level student, PG student and research student. म्हणजे इथं असं असू शकतं की अनेक डिपेंडिंग व्हेरिएबल असू शकतात आणि एकच empirical research hypothesis. One is dependent variables and another is two independent variables. The impact of dependent variables and independent variables that should be equal, that is not significant, reflect in that statement, it is called a null hypothesis. म्हणजे एका आश्रयी चलाचा दोन आश्रयी चलावर होणारा परिणाम हा सार्थ नसून लक्षणीय नाहीये, म्हणजे लक्षात घेण्याजोगा नाहीये, असा ज्या वेळेस स्टेटमेंट करतो त्यावेळेस नल हायपोथेसिस किंवा शून्य परिकल्पना अशी मानली जात असते. शून्य परिकल्पनेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तुम्ही प्रश्नपत्रिका पाहू शकता. त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की कुठले असेल, द टीचर टीचिंग परफॉर्मन्स not significant on male student learning performance and female student learning performance in this class. म्हणजे शिक्षकाच्या अध्यापनाचा मुलींच्या अध्ययनावर आणि मुलांच्या अध्ययनावर सारखाच परिणाम होणार आहे. किंवा जसं सेम होईल, the types of fertilizer impact on a various types of plant height.
म्हणजे कापसावर असेल, ज्वारीवर असेल, भुईमुगावर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या स्वरूपामध्ये त्याच्या फर्टिलायझरचा जो परिणाम आहे हा सारखाच होणार आहे असं दर्शवणारं विधान जे आहे त्या विधानाला शून्य परिकल्पना असं म्हणायचं. म्हणजे प्रसार माध्यमांचा मुलींच्या वर्तनावर आणि मुलांच्या वर्तनावर सारखाच परिणाम होतो किंवा लक्षणीय परिणाम दिसत नाहीये, हे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये जे दर्शवले जातं त्याला आपण नल हायपोथेसिस म्हणतो. That was not significant impact of that two concept, two variables that was mentioned in the statement. It is called a null hypothesis, isn't it? Are you understand? म्हणजे काय की दोन्ही घटकांवर सारखाच परिणाम होणार आहे असं दर्शवणारं विधान त्याला काय म्हणायचं? शून्य परिकल्पना म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? शून्य परिकल्पना म्हणायचं. यस, आलं लक्षात? चलायचं पुढं. नसेल तर हा युट्यूबला मध्ये मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सर्व प्रकारचे जे आहेत हे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि त्या विद्यापीठाच्या वेबसाईटला जाऊन पाहायचं. ते व्हिडिओ जे आहेत ते व्हॅलिड असतात. मार्केटमध्ये हे बरेच फेक व्हिडिओज आहेत किंवा मग ती इन्फॉर्मेशन ट्रू नाहीये. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मराठीमधून जर व्हिडिओ ऐकायचे असेल तर तुम्ही तिथल्या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आणि व्हिडिओ ऐकायचे. नसेल तर SRTच्या विद्यापीठाच्या वेबसाईटला द्यायचे आणि कोर्स वर्क मध्ये व्हिडिओ जे आहेत ते सर्व पाहायचे. हे सर्व डीप मध्ये तुम्हाला इंग्रजीमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील SRT मध्ये. And alternative hypothesis, that was the fourth one is research hypothesis type. Alternative hypothesis means your first prediction is false. That time researcher use a alternative solution. That is whatever maybe you formulate a first hypothesis, research hypothesis. Your research hypothesis is false. Your research hypothesis is not significant. That time researcher use a alternative hypothesis. Means B plan. Your A plan is fail. Your A plan is unsuccess. That time researcher use that person use a B plan. That is called a alternative hypothesis. म्हणजे मला PE जायचं होतं पण मी पेट पास झालो नाही म्हणून मी MPhil ला आलो, किंवा मी सेटनेट पास झालो नाही म्हणून मी पेटला आलो. दॅट इज अल्टरनेटिव्ह सोल्युशन. बरोबर. माझ्याकडे DAP खात टाकायला पैसे नाहीयेत, मी काय करणार आहे? युरिया वगैरे टाकणार आहे. अल्टरनेटिव्ह सोल्युशन. अल्टरनेटिव्ह मीन्स फर्स्ट प्रिडिक्शन यूज फॉल, then you want to use a alternative hypothesis. You want to choose the alternative hypothesis. म्हणजे काय की बी आहे. बी काय समजा आमचा कुठला असेल की मी नेट पास झालो नाहीये म्हणून सेटला आलो, किंवा सेट आणि नेट दोन्ही पास झालं नाही म्हणून पेटला आलो. दॅट इज अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. बी प्लॅन जसं आता ए प्लॅन असतो, बी प्लॅन असतो, सी प्लॅन असतो. ए प्लॅन जर सक्सेस झाला तर ठीक आहे, मग आपण बीचा आणि सीचा विचार करत नाहीये. जर ए प्लॅन जर अनसक्सेस झाला तर मग आपण बीचा विचार करतो. त्याला काय म्हणायचं? अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. म्हणजे अगोदर सांगितलं होतं की सर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही शिकवल्यामुळे पास होणार आहेत आणि तुम्ही शिकवल्यामुळे नापास झालो मी. म्हणजे काय? युअर हायपोथेसिस फॉल और युअर हायपोथेसिस नॉट सिग्निफिकंट. तुम्ही सांगितलं ही गोळी खायच्या नंतर की पोट दुखायचं राहते, परंतु ही पोट दुखायचं राहिलं नाहीये. मग दुसरीची काय करावं होतंय की दुसरी गोळी घेऊन जा बाबा आणि ती खा. त्याला काय म्हणायचं? अल्टरनेटिव्ह सोल्युशन. त्याला काय म्हणायचं? अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. त्याला काय म्हणायचं आपण? अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असं म्हणायचं. Yes, and last one is a causal hypothesis. Causal hypothesis means these are the two type of causes. These are the two type of research experimental. You want to use your research process means your actual research process and post facto research process. Means you want to analyze a post facto cause and research impact that was mentioned in a causal hypothesis. म्हणजे घटना घडून गेल्याच्या नंतर की त्या घटनेसंदर्भात जो काही अंदाज वर्तवला जातो दॅट इज कॉल्ड अ कॉजल हायपोथेसिस. कार्याच्या पाठीमागं कोणतं कारण आहे, कार्याच्या पाठीमागं कोणतं कारण आहे हे शोधणं किंवा त्या संदर्भात अंदाज मांडणं त्याला काय म्हणायचं? कॉजल हायपोथेसिस. जसं आता आपल्याकडे नांदेड तुमच्या जिल्ह्यामध्ये काय झालं की एक बिल्डरचा खून झाला, बियाणींचा खून झाला. मग बियाणीच्या खून होण्याच्या पाठीमागे कोणते कारण आहेत हे पोलिस शोधतात आणि पोलिस काय करतात? अंदाज मांडतात. दॅट इज कॉल्ड अ कॉजल हायपोथेसिस. मग असं असण्याची शक्यता आहे का? असं असण्याची शक्यता आहे का? सीसीटीव्ही फुटेज काय दाखवतं, मग ते त्याची गाडीची नंबर कोणता आहे वगैरे वगैरे वगैरे. n number of causal hypothesis you formulate and you check again and again, you test again and again till about the final solution.
दॅट इज कॉल्ड अ कॉजल हायपोथेसिस. किंवा विद्यापीठासमोर ऍक्सिडेंट झाला, मग ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर घटना घडून गेलेली आहे, दॅट इज अ पोस्ट फॅक्टो कॉजल हायपोथेसिस. घटना घडून गेल्याच्या नंतर मग 4 व्हीलरची चूक आहे का 2 व्हीलरची चूक आहे, मग ती ऍक्सिडेंट होण्याचे पाठीमागे कारण कोणतं आहे, का 4 व्हीलरची चूक नाही आणि 2 व्हीलरची चूक नाही, तिचा खड्डा आहे. हे जे अनालिसिस करणं, व्हॉट इज द रिझन ऑफ दॅट कॉज अँड इफेक्ट. यू वॉन्ट टू मेजर बिहाइंड द कॉज, विच वॉज द रिझन. यू वॉन्ट टू अनालाइज दॅट रिझन. म्हणजे कार्याच्या पाठीमागे कोणतं कारण आहे हे शोधून काढणं, त्याला काय म्हणायचं, कॉजल इम्पॅक्ट किंवा कॉजल हायपोथेसिस. बरोबर आहे. येस, याच्यामध्ये काय अडचण आहे का? आर यू अंडरस्टँड दॅट दीज ऑल 6 टाइप ऑफ रिसर्च हायपोथेसिस, concept of dependent variables, concept of independent variables, and simple hypothesis, complex hypothesis, empirical hypothesis, null hypothesis, alternative hypothesis, and causal hypothesis. These are the 6 types of research hypothesis generally used in various types of research. Yes, are you understand? They are all 6 types of research hypothesis and dependent variables and independent variables. समजलं का? Yes sir, yes. हा, समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात, नसेल तर मी काही प्रश्न विचारणार आहे, याच्यावर काही आपण प्रश्नाची पण हे करणार आहेत. किती वेळ राहिला आपल्याकडे? अर्धा तास आहे. ठीक आहे. 7 प्रश्न आपले आज कव्हर झाले पाहिजे. 7 मार्क तुमचे कव्हर होणं गरजेचे आहे. हा, at the time of set the null or alternative hypothesis and that prediction was one tail prediction or two tail prediction is most important. Set a significant level at 0.05 or 0.01 significant level. These are the 2 type of significant level generally used in various types of research process, and another is 0.02 or 0.010. That type of significant level generally used in various types of research. याच्यावर सुद्धा प्रश्न एक आलेला आहे आणि याच घटकावर सुद्धा 2022 मध्ये प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक वाचवायचे. आणि व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ वन टेल प्रेडिक्शन and what is concept of two tail predictions, what is meaning one tail prediction or two tail prediction, हे सुद्धा आपल्याला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस रिगार्डिंग अ सिग्निफिकंट लेवल, म्हणजे सार्थकता स्तर कशाला म्हणायचं किंवा सार्थकता स्तरांचा संशोधनामध्ये काय भूमिका आहे ते आपण पाहणार आहोत. सिग्निफिकंट लेवल मीन्स whatever may be a hypothesis you want to check, that level is considered as a significant level. म्हणजे अंदाज तपासण्याच्या. काय झालं शिवकन्या? माईक बंद करायचं. हो सर. येस. हा, तर 0.01 significant level and 0.05 significant level. This 0.0, the meaning of 0.01 significant level. If you 100 times check your research result, that research result 99% time same research result and 1% will be a change. That condition reflect in a 0.01 significant level. म्हणजे एखाद्या निष्कर्ष जर तुम्ही तपासून बघायचा असेल, एखादा अंदाज जर तुम्ही तपासून बघायचा असेल, तर 99% हे अंदाज खराच निघणार आहे. एक वेळेस अंदाज चुकण्याची शक्यता आहे. एक वेळेस अंदाज चुकण्याची शक्यता आहे. दगड वर टाकला तर 99 वेळेस तो दगड खालीच येणार आहे. एक वेळेस थोडं कमी जास्त होण्याची शक्यता आहे किंवा वेग कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्याला काय म्हणायचं? 0.01 सिग्निफिकंट. इन द 0.01 significant means 90% is truth, 1% errors that will be considered in a testing of your research hypothesis. म्हणजे 1% अंदाज चुकण्याची शक्यता आहे. 99% तुम्ही गॅरंटी देतोच तुम्ही पास होणार आहेत. 1% सांगता येईल की तुम्ही नापास भी होऊ शकता. दॅट मेन्शन अ 0.01 significant level. आर यू अंडरस्टँड? म्हणजे 99% मी खात्री देतो, 1%ची फक्त खात्री देत नाहीये असं दर्शवणारे सार्थकता पातळी, म्हणजे त्याला काय म्हणायचं? 0.01 सार्थकता स्तर म्हणायचं. 99% तुम्ही खात्री घ्यालोच तुम्ही पास होणार आहे. 1% सांगता येत नाही बाबा, तुम्ही नापास बी होऊ शकता. त्या 1% काही बी होऊ शकतं असं ज्यावेळेस म्हणतो संशोधक, त्याला काय म्हणायचं? 0.01% सिग्निफिकंट लेवल. आणि सेकंड वन इज generally these are the 0.01 significant level in used in a basic science research student. सर्व सायन्सचे जे काही संशोधक आहेत हे काय करतात? 0.01 सिग्निफिकंट लेवल वापरतात. कशासाठी? परिकल्पना तपासण्यासाठी. आणि जेवढे काही आर्टचे आणि कॉमर्सचे मुलं आहेत
means those research student belong from humanities, interdisciplinary, commerce and management science research student, that research student use a 0.05 significant level, means 5% error is there, 95% is truth, 5% may be change, that indicate in a 0.05 significant level. म्हणजे काय 95% मी सांगू शकतो बाबा तू पास होशील, 5% काही सांगता येत नाही, म्हणजे 5%चा त्रुटी आहे तिथं, त्याला काय म्हणायचं 0.05%. कुठले असते म्हणजे समजा एखाद्या स्टुडंट आहे, एखाद्या स्टुडंटला काय केलंय की 100 वेळेस चहा करायला सांगितलं, समजा अजिंक्य असेल किंवा अभिजित असेल किंवा अश्विनी असेल, अश्विनीला काय सांगितलं की 100 वेळेस चहा कर अश्विनी बेटा, तर 99 वेळेस चहाची चव सारखीच आली पाहिजे, एक वेळेस चहाची चव बदलण्याची शक्यता आहे. अशी ज्या वेळेस परिस्थिती असेल त्यावेळेस तिच्याकडे मास्टरी आहे, ती सुगरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. नाही तर मग काय नाही, ते योगायोगाचा तो चहा आहे. म्हणजे 0.0 दॅट इज अ रियल ट्रुथनेस ऑफ हायपोथेसिस that test in a 0.01 significant level or 0.05 significant level. These are the significant level. जसं ते परिकल्पना उकल करण्याच्या सार्थकता पातळी आहे. जसं आता मुलींची पोलीस भरती असेल त्यांचे नाम वेगळे आहेत, नॉर्म्स आणि स्टँडर्ड वेगळे आहेत. मुलांची पोलीस भरती असेल त्यांचे निकष वेगळे आहेत. तसं त्या निकषाला अनुषंगाने आपण तपासतो, हाईट एवढी आहे का बाबा, वजन एवढं आहे का, चेस्ट एवढी आहे का, थर्ड ठीक आहे तू पास, पुढच्या लेवलला जा, नसेल तर तेवढी नसेल तर तू रिजेक्ट. असं ज्यावेळेस आपण करतो ती सुद्धा काय करतो सिग्निफिकंटनेस मेजर करतो. तसंच संशोधनामध्ये सुद्धा काय करतात, आपला अंदाज खरा आहे का बाबा, एक वेळेस पुन्हा प्रयोग करून बघितला तोच येतो का, पुन्हा दुसऱ्या वेळेस प्रयोग करून बघितला तेच निष्कर्ष येतात का, पुन्हा तिसऱ्या वेळेस प्रयोग करून बघितला तेच येतात का. मग 100 वेळेस जरी प्रयोग करून बघितला तर तेच निष्कर्ष येत असेल तर यू गॉट अ रिसर्च पेटंट, म्हणजे तुम्ही पेटंट मिळवू शकता, कारण तुमचे निष्कर्ष बदलू शकत नाही. कारण तुम्ही जर आता बघितलं की तो तिरुपतीचा बालाजीचा जो लाडूचा प्रसाद बघितला तर 12 महिने जा कधी जा कोणत्याही लाडूची चव बघा ती सारखीच असते. ही गॉट अ रिसर्च पेटंट, ही फाईल्ड अ रिसर्च पेटंट, ही ग्रँट अ रिसर्च पेटंट, म्हणजे त्यांचं रिसर्च पेटंट आहे. किंवा तुम्ही कुठलंही शीतपेय मार्केटमध्ये कोणतंही घ्या, थम्सअप घ्या, माझा घ्या, कुठलाही घ्या, त्याची चव बदलत नाही, म्हणजे 100% ट्रूथ. 100% तुम्ही कुठलीही बॉटल घ्या सेम टेस्ट असते, त्याला काय म्हणायचं 100% ट्रूथ आहे. तेव्हा त्याच वेळेस 1000 वेळेस 100 वेळेस जरी चेक केलं तर निष्कर्ष बदलत नसतील, अंदाज बदलत नसेल, त्याला 0.01 आणि 0.05 तर असं म्हणायचं. अँड लास्ट वन इज अ मेक अ वन टेल प्रेडिक्टेशन और टू टेल प्रेडिक्टेशन. मीन्स वन टेल म्हणजे दोन्ही गोष्टींचा विचार करणं किंवा दोन्ही बाजूंचा विचार करणं. म्हणजे उद्याच्याला तुम्ही 62-65 जण परीक्षा देणार आहात, 65ला 65 पास बी होऊ शकता, नापास बी होऊ शकता. दोन्ही साइडचा जर विचार केला दॅट इज कॉल्ड अ टू टेल प्रेडिक्टेशन. मला मान्य आहे पास झालास तरी चालतं, नापास झालेस तरी चालतं. आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट बोथ साइड ऑफ रिसर्च रिझल्ट, मीन्स पॉझिटिव्ह व्यू ऑफ रिसर्च रिझल्ट और नेगेटिव्ह व्यू ऑफ रिसर्च रिझल्ट, दॅट इज कॉल्ड अ टू टेल प्रेडिक्टेशन. बट I want to only one side prediction, success at any cost. म्हणजे फक्त मला 65 गुण अपेक्षित आहे, नापास झालेली मी गृहीत धरणार नाहीये. दॅट इज अ वन टेल प्रेडिक्टेशन. म्हणजे मी जेवढ्या चांगल्या बाबी आहेत त्याच विचार करणार आहे, निगेटिव्ह बाबीचा विचार करणार नाहीये. मी माझ्या संशोधनामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही बाबींचा विचार करणार आहे. दॅट इज अ टू टेल प्रेडिक्टेशन. मी फक्त एका साइडचा विचार करणार आहे, that is a one tail prediction. In hypothesis you mention, you reflect the both side, positive side as well as negative side, that side impact you want to reflect in that hypothesis. It is called a two tail prediction. It is called a two tail prediction. And one tail prediction means only one side, whatever may be positive side or negative side, you want to consider in your research process. That is called a one tail prediction. त्याला काय म्हणायचं, एक पुच्छ विचार आणि द्विपुच्छ विचार, म्हणजे दोन्ही बाजूने केलेला विचार आणि एका बाजूने केलेला विचार परिकल्पनेमध्ये. म्हणजे अंदाज मांडते वेळेस जर तुम्ही एकाच साइडचा अंदाज मांडला असेल तर त्याला काय म्हणायचं, वन टेल प्रेडिक्टेशन म्हणायचं. जर तुम्ही अंदाज दोन्ही साइडने मांडलेला आहे, पॉझिटिव्ह साइडने मांडलेला आहे, निगेटिव्ह साइडने मांडलेला आहे,
तर तो अंदाज त्याला म्हणायचं टू टेल प्रेडिक्टेशन असं म्हणायचं. येस, याच्यामध्ये काय अडचण आहे? त्याच्यावर 100% प्रश्न आहे. 1 टेल 2 टेल आणि 00.1 00.5 आणि सिग्निफिकंटनेस, सिग्निफिकंट लेवल आणि डिग्री ऑफ फ्रीडम ह्याच्यावर प्रश्न आहेत हायपोथेसिसचे आणि 7 प्रश्न याच्यावर आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे. येस, एनी डिफिकल्टी रिगार्डिंग दॅट concept of hypothesis, characteristics of hypothesis, types of hypothesis, types of research variables, testing of significant level, 0.01 significant level, 0.05 significant level, 1 tail prediction and 2 tail prediction. या सर्व घटकांसंदर्भात काही अडचण आहे? जर असेल तर विचारा, नसेल आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. सर 1 टेल और 2 टेल से क्वेश्चन किस तरह से आ सकता है? यस, आपका आवाज नहीं आ रहा. 1 टेल और 2 टेल पे क्वेश्चन कैसा आ सकता है? यस सर. यस, आप क्वेश्चन हम देखने वाले हैं और प्रीवियस क्वेश्चन भी है कि एक स्टेटमेंट दिया जाएगा हाइपोथेसिस का, और ये हाइपोथेसिस स्टेटमेंट 2 टेल है या 1 टेल है, ये आपको पहचानना है. समझ में आ गया? whatever may be one statement regarding a positive side or negative side, both side you want to measure, whatever may be a example of that hypothesis, and in this hypothesis it is a reflection of 1 tail hypothesis or 2 tail hypothesis, and don't know whatever may be, these are the 4 option. म्हणजे काय की एक वाक्य दिलं जाईल आणि हे वाक्य 1 टेल आहे का 2 टेल आहे असे विचारलं जाईल, किंवा द मीनिंग ऑफ 1 टेल प्रिडिक्टेशन, द मीनिंग ऑफ 2 टेल प्रिडिक्टेशन, हे तुम्हाला विचारलं जातं. किंवा मग 0.01 सार्थकता स्तर म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे अशी व्याख्या दिली जाईल आणि खाली मग त्याचे 4 पर्याय दिले जातील असं आहे. किंवा मग पर्यायी परिकल्पना म्हणजे काय, पर्यायी परिकल्पना केव्हा वापरली जाते, किंवा मग ह्याच्या अगोदर बामू विद्यापीठामध्ये सुद्धा एक प्रश्न विचारला होता, ती पण प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे. हे जे नल हायपोथेसिस आहे H0 ने दर्शवतात. Which hypothesis indicate a H0? That type of question asked in a previous Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, औरंगाबाद विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसं होतं की H0 हे कशासाठी दर्शवतात. जसं शॉर्ट फॉर्म, जसं केमिस्ट्रीमध्ये H2O आपण दाखवतो, तसं रिसर्च मध्ये सुद्धा काही शॉर्ट फॉर्म वापरतात. मीन्स H0 indicate a null hypothesis and H1 indicate a alternative hypothesis or directional hypothesis or non-directional hypothesis. असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे बामूच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे पुणे असेल, बामू असेल, सोलापूर असेल, या तिन्ही विद्यापीठाने ऑनलाईन मोबाईलवर परीक्षा घेतलेल्या आहेत आणि यानंतर प्रश्नपत्रिका सुद्धा त्याने डिक्लेअर केलं आहे. आपली सुद्धा अगोदर 4 सेक्टर मध्ये झाली होती, 2020 ची 4 सेशन मध्ये झाली होती. 4 हे रिसर्च मेथॉडॉलॉजीचे वेगवेगळे प्रश्न सेट होते, परंतु 4 मध्ये एकच साम्य काय होतं की वेटेज हे तेवढं त्या घटकाला दिलं होतं. आणि याही 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय केलं जाणार आहे, 2027 ला जी परीक्षा होणार आहे तेच वेटेज बाकीच्या सर्व सेशन मध्ये होणार आहे. बाकीचे सेशन सुद्धा पुन्हा आणखी 2 किंवा 3 दिवस म्हणजे 6 सेशन मध्ये किंवा 4 सेशन मध्ये होण्याची शक्यता आहे, कारण खूप मोठी स्पर्धा आहे, खूप मोठ्या मुलांनी मोठ्या समुदायाने फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळं आणखी पुन्हा 2 किंवा 3 दिवसामध्ये परीक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. येस, पीडीएफ नोट्स तुम्हाला सर्व मी मनीष सरांकडे पाठवतो, किंवा दोन्ही नावाचा जो विद्यार्थी आहे तो तुमच्या टेलिग्राम ग्रुपला पाठवेल सर्व. त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम, मराठीमध्ये तुमच्या सर्व पीडीएफ पाठवली जाईल आणि इंग्रजीमध्ये सर्व पीडीएफ पाठवली जाईल. आणि हे जे आजची जी पीपीटी आहे ती पीपीटी सुद्धा तुमच्या ग्रुपवर पाठवली जाईल. त्याच्या संदर्भात निश्चित राहा. या संदर्भात काही प्रश्न आहेत का, किंवा इतर संदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही 2 मिनिटात विचारा, नंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. यस, एनी क्वेश्चन? सर H1 मीन्स काय म्हणलात तुम्ही? H1 मीन्स H0 Alternative hypothesis. H1 indicate a null hypothesis or H0 indicate null hypothesis and H1 is alternative hypothesis. H1 ला काय म्हणायचं, पर्यायी परिकल्पना असं म्हणायचं. आवाज येतो का माझा? येस सर. हा, तर H1 ला काय पर्यायी परिकल्पना म्हणून आपण वापरतोय आणि H0 आपण नल हायपोथेसिस म्हणून वापरतोय.
आलं का लक्षात? ओके सर. यस, स्क्रीन दिसते? येस. येस. हा, सर्वांनी काय करायचं, हा प्रश्न वाचवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचे. 1-2 मिनिटांमध्ये मी पाणी आणतोय, पाणी संपलं माझं. सर्वांनी प्रश्न वाचवायचा आहे. आपला मित्र हा 2008 ला आलेला प्रश्न आहे. चार पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचे, एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे. विद्यार्थ्याची बुद्धी आणि त्याच्या अभ्यासासाठी रोज दिलेला वेळ यावर, एकच मिनिट, यावर त्यांच्या शैक्षणिक संपादन अवलंबून असते. या परिकल्पनेत स्वतंत्र परिवर्तक किती आहेत? म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स इन द हायपोथेसिस. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स किती आहेत हे म्हणतात. तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट शिकवलेले आहेत आणि हा सेट 2008 ला प्रश्न आलेला आहे आणि पेटला पण अशाच प्रकारचा प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वांनी काय करायचंय, उत्तर चॅट बॉक्स मध्ये लिहायची आहेत. In this statement, how many dependent variables reflect and how many independent variables reflect in the statement? या अशा प्रकारचा प्रश्न आहे. विद्यार्थ्याची बुद्धी आणि त्याच्या अभ्यासाचा रोजचा दिलेला वेळ यावर त्याच्या शैक्षणिक संपादन अवलंबून असते. या परिकल्पनेमध्ये किती स्वतंत्र चल आहेत असं म्हणतो. इन इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स इन दिस हायपोथेसिस, इंटेलिजन्स अँड आवर्स devoted for study per day determine the academical performance of student is are. फक्त 6च मुलांनी उत्तर टाकलेले. 100% गोळीबार केलं तरी चालतं असं काही नाहीये, कारण आपल्याकडे पेटला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. फर्स्ट पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, सेकंड पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. रिमेंबर इट. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स म्हणजे इथे काय म्हणताय, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स किती आहेत, टोटल व्हेरिएबल्स विचारलं नाहीये. रिमेंबर इट. हाऊ मेनी इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स रिफ्लेक्ट इन दिस स्टेटमेंट? दॅट इज अ बेसिक क्वेश्चन. टोटल व्हेरिएबल्स, दॅट इज अनदर क्वेश्चन. टोटल व्हेरिएबल्स आर डिफरंट अँड डिपेंडेंट व्हेरिएबल्स आर डिफरंट और इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आर डिफरंट. यस, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. 1-2 जणांचं उत्तर चुकलेलं आहे. या ह्याच्यामध्ये 2 काय आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत, कारण विद्यार्थ्याची बुद्धी आणि त्याच्या रोजच्या दिलेला अभ्यासाला दिलेला वेळ हे जे आहेत ते 2 काय आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. यस. खालीलपैकी कोणत्या संशोधनासाठी परिकल्पनेची आवश्यकता नसते? Formulation of hypothesis may not be necessary in DIDAS, survey studies, fact-finding studies, normative studies, experimental studies. These are the 4 options for you. म्हणजे कोणत्या प्रकारच्या संशोधनामध्ये परिकल्पनेची गरजच नाहीये? सर्वांनी काळजीपूर्वक प्रश्न वाचवायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. यस, ह्याच्यामध्ये फक्त ऑप्शन नंबर सी जो आहे धोरणात्मक अभ्यास, ह्याच्यामध्ये हायपोथेसिसची गरज नाहीये. सर्वे मध्ये हायपोथेसिस मांडता येतात, मांडता येत नाही. दॅट डिपेंड अपॉन द रिसर्चर. दॅट इज नॉट इसेन्शियल.
म्हणजे मांडू शकतो किंवा नाहीये. फॅक्ट फाइंडिंग मध्ये मांडावेच लागतात, एक्सपेरिमेंट मध्ये मांडावेच लागतात. सर्वे मध्ये 1 नंबरच्या पर्यायामध्ये जे आहेत काही वेळेस मांडले जातात, काही वेळेस मांडले जात नाहीयेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे जे उत्तर आहे. आणि सेम हाच प्रश्न पुन्हा आणखी दुसऱ्या 2019च्या नाही 18च्या 17च्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. अगोदरच्या पेट परीक्षेमध्ये सुद्धा हाच प्रश्न आलेला आहे, परंतु ह्याला काय केलेलं आहे, निगेटिव्ह फॉर्म मध्ये केलेलं आहे. सेम पर्याय हेच आहेत, एक ना एक सर्व चारला चारी पर्याय आहेत. इथं फक्त काय केलंय, नॉटच्या जागी काय केलंय, नेसेसरी केलेलं आहे. फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस इज नेसेसरी इन डॅडॅस रिसर्च. फक्त असं केलंय. इथं काय केलंय, नॉट हे काढून टाकलेलं आहे. नॉट काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. कल्याण ढगे माईक बंद करायचा आहे. हा, तर इथं जर नॉट काढून टाकलं, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस इज नेसेसरी इन डॅडॅस असं जर केलं तर काय पर्याय येईल, पर्याय क्रमांक डी येईल. इन एक्सपेरिमेंटल मेथड्स इज रिसर्च हायपोथेसिस इज 100% इसेन्शियल. Without research hypothesis you can't run your research experiment. Means same questions asked on a positive way, that time your answer is different. म्हणजे कोणत्या प्रकारच्या संशोधनामध्ये परिकल्पना ह्या बंधनकारक आहेत अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर इथं प्रायोगिक तोच प्रश्न आला होता. अगोदरच्या सुद्धा पेट मध्ये आपल्याला आलेला आहे. मी तुमच्या ह्याच्यावर माझ्या युट्यूबवर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहू शकता. सेम हाच प्रश्न आहे. आय थिंक 22 किंवा 23व्या नंबरचा प्रश्न आहे की सेम काय आहे की हाच आहे. फक्त प्रश्न कसा होता, खालीलपैकी कोणत्या संशोधनामध्ये परिकल्पनेची आवश्यकता आहे असा होता. नसते काय केलं, फक्त आहे असा होता. तर पर्याय सुद्धा हे 4ला 4 आहेत. फक्त तिथं काय आहे की प्रायोगिक संशोधनामध्ये किंवा प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये किंवा प्रायोगिक अभ्यासामध्ये परिकल्पना ह्या बंधनकारक असतात, हे लक्षात ठेवायचं. येस, एनी डिफिकल्टी? सर फॅक्ट फाइंडिंग स्टडीज मध्ये नाही आहेत का मग? नाही, तिथं पण असतात. फॅक्ट फाइंडिंग मध्ये तिथं गरज नाहीये. म्हणजे बंधनकारक असणं आणि अंशतः बंधनकारक असणं आणि पूर्णतः नसणं हा प्रकार लक्षात आला का? ओके. हा, म्हणजे 100% मॅन्डेटरी किंवा 50% मॅन्डेटरी, 50% नॉट मॅन्डेटरी आणि 100% नॉट मॅन्डेटरी हा जो प्रकार आहे तसल्यातला प्रकार आहे तो. म्हणजे 100% बंधनकारकच आहे, 50% बंधनकारक आहे, 50% चालतं किंवा 100% बंधनकारकच नाही, अशा प्रकारचा तो प्रकार आहे. फॅक्ट फाइंडिंग मध्ये सुद्धा तुम्हाला 100 म्हणजे काही संशोधक मांडतात, काही संशोधक मांडत नाही, अशाचा प्रकार. इथं मात्र 100% मांडावेच लागतात एक्सपेरिमेंटल मध्ये. त्याच्यामुळे वरच्या दिशेने जर असं केला पॉझिटिव्ह असेल तर मग तो 1 नंबरला डी येईल, 2 नंबरला बी येईल, 3 नंबरला ए येईल आणि 4 नंबरला सी येईल. असं जर गेलं आवश्यकता असते म्हटलं तर काय करायचं, डी बी ए सी. नसते म्हटलं तर मग सी ए बी डी असं करायचं. आलं लक्षात? ओके सर. येस, दिसतोय सर्व प्रश्न? इथं सुद्धा मराठीमध्ये काय केलं, शब्द बदलला आहे. वर हायपोथेसिस आहे पण खाली काय केलं, परिकल्पना हा शब्द वापरला नाही. इथं काय केलं, अभिमुखम हा शब्द मराठीमध्ये वापरलेला आहे. Which one of the following statement is not true about hypothesis? अभिमुखनाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाहीये परिकल्पनेच्या बाबतीत? A hypothesis is a research question. A hypothesis is a conceptual. A hypothesis suggest a statistical to answer question, research question. A hypothesis is descriptive. म्हणजे अभिमुखमाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाहीये, म्हणजे हायपोथेसिसच्या बाबतीत कुठले अबाउट ट्रू नाहीये. अभिमुखम म्हणजे संशोधन समस्या, अभिमुखम संकल्पनात्मक असतो, अभिमुखनाचे संशोधन प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा मार्ग अभिमुखम सुचवतो, अभिमुखम हा विद्यार्थी असतो, विधानार्थी असतो असं आहे. म्हणजे डिक्लेरेटिव्ह फॉर्म असं त्याला म्हणायचं. येस, सर्वांनी उत्तर लिहायचंय.
संशोधन प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा मार्ग अभिप्राय सुचवतो हे नाहीये. उत्तर देतच असतो पण मार्ग सुचवत नाहीये. बाकीचे तिन्ही जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे हायपोथेसिस आहेत. हायपोथेसिस इज अ रिसर्च क्वेश्चन. रिसर्च क्वेश्चन मध्ये असतं ते. हायपोथेसिस कन्सेप्च्युअल पण असतं आणि हायपोथेसिस डिक्लेरेटिव्ह फॉर्म. डिक्लेरेटिव्ह फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला हायपोथेसिस मांडता येतो. जो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जे आहे हे त्याचं उत्तर आहे. इथं 2 फॉर्म मध्ये हा कदाचित उत्तर असेल. अगोदर इंग्रजी घेऊयात पुन्हा मराठी घेऊयात. हे सुद्धा काय त्याच्या वैशिष्ट्यावर विचारलेलं आहे, परिकल्पनेच्या वैशिष्ट्यावर विचारलेलं आहे. रिसर्च स्टडीड डिस्क्राइब कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड हायपोथेसिस ॲज. चांगल्या परिकल्पनेचे खालीलपैकी वैशिष्ट्य मानले जातात. वैशिष्ट्य कोणते आहेत म्हणजे चांगल्या परिकल्पनेचे, म्हणजे which is the ideal hypothesis characteristics. First one is it is a sentence which should contain at last 2 variables. म्हणजे कमीत कमी 2 व्हेरिएबलची आवश्यकता असते असं विधान पाहिजे. पर्याय क्रमांक 2 these variables should be a measurable. म्हणजे ते सर्व चल हे मापनक्षम असली पाहिजे. हे बी वैशिष्ट्य आहे का ते विचारलेलं आहे. तिसरं आहे इट शुड प्रिडिक्ट द रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स. म्हणजे 2 चलांमध्ये संबंध दर्शवणारे विधान आहे का हे पाहायचं आहे. which one the following alternative describe the characteristics. म्हणजे कोणते वैशिष्ट्य आहेत 1 आणि 2, 1 आणि 3, 1, 2, 3 आणि फक्त 1. आता मराठीत पाहूयात. एका संशोधक विद्यार्थ्याचे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगितले. ते वाक्य असून त्यात कमीत कमी 2 परिवक्त्याचा उल्लेख असावा किंवा चलांचा उल्लेख असावा. ती परिवक्ते मापनीय असावे. त्यात परिवक्त्याचा संबंधात पूर्ण अनुभव असावा वगैरे. सर्वांनी उत्तर लिहायचंय चॅट बॉक्स मध्ये. कारण 62 मुलं आहेत आणि बाकीचे हे करत नाहीत, रिस्पॉन्स देत नाहीत. चुकलं हरकत नाही, 100% गोळीबार करा तुम्ही. निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे 100% तुम्ही गोळीबार करू शकता. गोळीबार करून सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. यस, बरोबर आहे. सर्वांनी उत्तर सोडायचंय, चुकलं हरकत नाहीये. यस, पर्याय क्रमांक सी ह्याचं उत्तर आहे. हे तिन्ही वैशिष्ट्य आहेत 1, 2 आणि 3 हे तिन्ही चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहेत. हे लक्षात ठेवायचंय. पुन्हा हा 2009 ला आलेला आहे. हायपोथेसिस इम्प्लिस observation, verification of facts, deduction of facts or all of above. परिकल्पना म्हणजे तथ्याचे निरीक्षण, तथ्याची पडताळणी, तथ्यावरून अनुमान काढणे, वरील सर्व. स्कॅनिंग मध्ये थोडं अंदाज आलेला आहे. सर्वांनी उत्तर लिहायचे. परिकल्पना कशाला म्हणायचं? 100% गोळीबार करायचा हरकत नाही. अंदाज लावता आला पाहिजे. हा सुद्धा काय अंदाज लावणे, हा सुद्धा काय परिकल्पना आहे. यस, परिकल्पनेमध्ये काय केलं जातं? तथ्याचं निरीक्षण केलं जातं, तथ्याची पडताळणी केली जाते, त्यावरून अनुमान काढला जातो. म्हणून वरील सर्व जे आहेत हे काय आहेत, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. हे पुन्हा झालेलं आहे कदाचित, वर आलेला आहे प्रश्न हा. हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. परिकल्पना तयार करण्यासाठी
ची पूर्व पीठिका यात असते. फाउंडेशन म्हणजे आधार. अंदाज कशाच्या आधारे मांडतो माणूस? उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत, मुलाखती, प्रश्नावल्या, निरीक्षण. एक्झिस्टिंग थिअरी अँड लिटरेचर, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनरीज अँड ऑब्झर्वेशन. कशाच्या आधारे अंदाज मांडला जातो? सर्वांनी उत्तर लिहायचंय. सर्वांचं उत्तर बरोबरच येणं अपेक्षित आहे. यस. यस फास्ट. 13 जणांचा फक्त आलेला आहे. ईशान एव्हरी पार्टिसिपेट, आय वॉन्ट टू ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन माय क्लास. चुकलं हरकत नाहीये. 100% तुम्ही गोळीबार करू शकता. मोस्ट ऑफ 99% जणांचं बरोबर आहे. कारण अंदाज आपल्याला कुठल्या तरी नियमांच्या, तत्वांच्या किंवा सिद्धांताच्या आधारेच मांडावा लागतो. असा अंदाज मांडता येत नाहीये. अंदाज खरा जर म्हणायचा असेल तुम्हाला नियमाच्या आधारे, दगड वर टाकला की खालीच येतो. हा आपण कशामुळे अंदाज मांडला? कारण तो न्यूटनचा नियम सांगतो गुरुत्वाकर्षणाचा, की दगड वर टाकला खाली येतो, दगड वर टाकला खाली येतो. म्हणून काय की पर्याय क्रमांक 1 हे जे आहे हे उत्तर बरोबर आहे. उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत म्हणजे सिद्धांताच्या आधारे आपल्याला काय करावं? अंदाज मांडावा लागतो. बरोबर आहे. आपल्याला अंदाज डायरेक्ट इनडायरेक्ट मांडता येत नाही. म्हणजे सिद्धांत आहेत, जे काही सिद्धांत आहेत म्हणजे जे काही सूत्र आहे त्या सूत्राच्या आधारे तुम्हाला गणित करावं लागतं. मॅथमॅटिक्सची जी मुलं आहेत किंवा जे काय असेल ते म्हणजे बॉटनीचे असतील किंवा झुलॉजीचे असतील किंवा केमिस्ट्रीचे असेल. सिद्धांत सांगतो की मग किंवा तुमच्या 2 केमिस्ट्रीचे हे असतील ड्रग असतील म्हणजे 30% पॅरासिटामॉल आणि 30% निमोस्लाइड असतील तर मग ते हा जो सिद्धांत सांगतो त्याच्या आधारे तुम्हाला अंदाज मांडता येईल. डायरेक्ट अंदाज आपल्याला मांडता येत नाहीये. ठीक आहे. हा. ज्ञानांमध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्या म्हणजे पुरावे, मूल्य, मोज मापे, भारांकन. बिलीफ unlike knowledge, belief two things that one aspect as true without any specific proof, values, measures and weightage. ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्या म्हणजे कल्पनेत असो किंवा ज्ञानामध्ये असो खऱ्या गोष्टी केव्हा मानल्या जातात? यस. कल्याण ढगे अँड शिवकन्या लांडगे, एनी डिफिकल्टी? तुम्ही हात वर केलेला आहे. प्लीज अनम्यूट युअर साइड अँड आस्क युअर क्वेश्चन. नो सर, नो, चुकून झाले. यस यस. कल्याणजी ढगे, एनी क्वेश्चन फ्रॉम युअर साइड? नो सर, नो सर. यस. सर्वांचं उत्तर बरोबर. मोस्ट ऑफ मुलांचं बरोबर उत्तर आहे. कारण पुरावा असेल तरच आपण खरं मानतो. संशोधनामध्ये एक तर पुरावा दाखवतो यांना तर श्राद्ध करावे लागते, एक तर बाप दाखवतो ना तर श्राद्ध करावे लागते, असे आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे. तसंच रिसर्च मध्ये सुद्धा विदाउट एव्हिडन्सेस यू कांट प्रूव्ह एनिथिंग. तुम्ही बरेच चित्रपटामध्ये पाहित असेल की पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता चित्रपटात दाखवतात त्याच ह्याला खून केलेलं असतं परंतु पुरावा नाहीये त्याच्याकडे. बरोबर आहे. किंवा एव्हिडन्सेस नसल्यामुळं की तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे पुरावे हे महत्वाचे असतात. ठीक आहे. पुढचं पाहूयात. हा. कल्पनेप्रमाणे हे ज्ञानाला लागू पडत नाही. नाही म्हणते निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. नॉलेज अनलाइक बिलीफ रेफर्स टू मूल्य, दृष्टिकोन, तथ्य, मिथ्यके. यस. सर्वांनी उत्तर लिहायचंय.
यस, बरोबर आहे सर्वांचं. मिथके हे आपल्याला रिसर्च मध्ये नाही, म्हणजे कल्पना वगैरे किंवा भाकड कथा वगैरे नाही चालत आपल्याकडे. हा, हे दोन्ही अगोदर एक घेऊयात आणि खालचा पूर्ण स्टार्टचा आहे, तो पण महत्वाचा आहे. कुठलेही गृहीतक डॅडॅश या प्रकारचे मांडता येत नाहीयेत. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन दॅट डॅडॅश टर्म्स. डिक्लेरेटिव्ह, दिशादर्शक, उद्घोषणात्मक, डिक्लेरेटिव्ह, डायरेक्शनल, डिक्लेरेटिव्ह, नल अँड अल्टरनेटिव्ह आणि जनरल हायपोथेसिस. हे सर्व परिकल्पनेचे प्रकार बघितलेत आपण. त्याच्यापैकी कुठला हा परिकल्पनेचा प्रकार नाहीये. परिकल्पनेचा कुठला प्रकार नाहीये ते सर्वांनी लिहायचं आहे. येस, बरोबर आहे. सामान्य हायपोथेसिस, जनरल हायपोथेसिस आपण नाही करू. सिंपल आहे पण सामान्य नाहीये. आणि बाकी सर्व काय परिकल्पनेचे प्रकार आहेत. हा, हे सुद्धा प्रश्न तुम्ही पाहून घ्या. हा आपला रिलेटेड नाहीये, मात्र हा महत्वाचा आहे. एफ चाचणी म्हणजे काय? गृहीतकानुसार एक भुज किंवा द्विभुज असते, हे स्क्रीनशॉट काढून ठेवा. महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या विषयाशी म्हणजे आजच्या टॉपिकशी रिलेटेड नसला तरी हा महत्वाचा आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचा त्याचा. हा हा शेवटचा पाहूयात. याचं उत्तर पण दिलेलं आहे, त्यामुळे पुढचा घेऊयात. हे तुम्हाला नंतर हे कळेल. हा हा जो येतो त्यास डॅडॅश असे आवाज येतोय का? यस यस सर. येस सर. हा 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 ओके. नेटवर्क स्टेबिलिटी नाहीये. हा, सर्वांनी उत्तर लिहायचंय. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास डॅडॅश असे म्हणतात. ही काय व्याख्या आहे? कशाची व्याख्या आहे ती लिहायची. सरळ सरळ काय त्याने केलेले, हायपोथेसिसची डेफिनेशन दिलेली आहे. म्हणून हायपोथेसिस इकडे दिलेले आहे, फक्त इथं मराठीमध्ये गृहीतक केले त्यांनी. इकडे परिकल्पना किंवा गृहीतक जसं बाळ्या, बबल्या, बंट्या असं म्हणतो तशातला प्रकार आहे. माणूस एकच असतो पण मराठीमध्ये काय कन्फ्युज करतात. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नाही. त्याच्यामुळे इंग्रजी आणि मराठी दोन्ही काय करायचे, माध्यमामधला प्रश्न वाचवायचा. सर्वांचं बरोबर आहे. ठीक आहे, थांबूयात आपण. धन्यवाद. आहे काय अडचण? हॅलो सर. हा बोला. हा सर, ह्याच्या पूर्वीचं 8वा क्वेश्चन आहे ना सर, त्याचं आन्सर जे आहे ऑप्शन सी आहे ना सर त्याचं? कुठलं? मी तुम्हाला पीडीएफ पाठवतो वाटल्यास. ऑप्शन नाही ना, 8वा क्वेश्चन सर. 8वा, एक मिनिट पुन्हा शेअर करू. हा, एकच मिनिट. दिसते का स्क्रीन? हो सर, हो दिसते सर. ओके ओके. कितव्या नंबरचा आहे हा का? नाही सर. प्रश्न वाचवा तुम्ही. त्याच्यावर टिक मार्क होता बघा सर. ती नाही, ही बी नाही, ह्याच्या नंतरचा सर बहुतेक. एफ टेस्टचा का? ती कार्यकर म्हणून आहे ना सर. नाही सर, ह्याच्या नंतरच सर. ओके, हा आहे का? हा सर, ही तर सर याचं जे आन्सर आपण जे क्वेश्चन पेपर सोडवलं त्याच्यामध्ये ऑप्शन सी होतं, वर्किंग. हा, तो हा घेतच नाही. हा सेट नाही, दोन ऑप्शन दिले त्यामुळे हा आपण स्किप केलेला आहे.
संदिग्ध प्रश्न आहे. सेट वाल्याने 2 त्यांनी दिलेले आहेत आणि 2 वेळेस 2 दिले, त्यामुळे हा स्किप केला आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, हा स्किप केलेला आहे, कारण पुन्हा कन्फ्युजन वाढतं तुमचं. सेट भवनने काय केलंय, बऱ्याच प्रश्नाचे 2-2, 3-3 उत्तर दिले, त्याच्यामुळे हा स्किप केलेला आहे. हा सेटच्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत. ओके सर. येस. त्याच्यामुळे हा मी स्किप केला, कारण कसं होतं, मुलांना चुकीचं सांगण्यापेक्षा किंवा 2 आहेत किंवा 3 आहेत असं उत्तर सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी वेस्ट होते. त्याच्यामध्ये दोन्ही दिलेलं आहे त्याच्यामध्ये सेटवाल्यांनी. हा सेटचा प्रश्न आहे. सेटवर वेबसाईटला हे प्रश्नाची आन्सर की अवेलेबल आहे आणि प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. येस, चालतं. ओके सर, थँक्यू. येस. आणि हे फक्त त्या मुलांनी ज्यांनी स्कॅन केलं, हे मी उत्तर सांगितलं नाही की हेच बरोबर आहे म्हणून, त्या मुलांनी स्कॅन केलं. हा पेपर आहे, हा पेपर कोणाचा आहे माहित नाही, त्या मुलांचा PDF केलेला आहे आपण, म्हणजे राईट केलं याचा अर्थ तेच होईल असं नाहीये. Yes, any difficulty? No sir, no. हेलो सर. हाँ, यस सर, ये जो आपने इम्पोर्टेंट टॉपिक्स बताए थे फर्स्ट वाली स्लाइड में, तो सारे आज आप कवर नहीं कर सकेंगे ना सर? तो हम मतलब इसमें 10 दिन लगने वाले हैं, 10 दिन में कम गिरेंगे. जी सर, वही बोलना चाह रहे थे कि आपकी टीचिंग बहुत अच्छी है सर, तो आप यूट्यूब वीडियोस कुछ बना ले तो. नहीं, अभी इतना हाँ सर. नहीं इतना बिजी हो. अभी तुम्हारे नजदीक कंटिन्यू में 4 घंटे स्पीच कर रहा हूँ. सुबह 2 घंटे 10 से 1:30 तक मैंने पीपल्स कॉलेज का कोर्स वर्क का लेक्चर लिया है, और 2 से अब 4 तक आपका लेक्चर लिया है, और पैरेलली मेरा कोर्स वर्क का एक सेशन चल रहा है. उधर मैंने इंट्रोडक्शन करके पैरेलली ये कर दिया है, और पैरेलली वो टेस्ट सीरीज का एक चल रहा है. बहुत सारे बच्चे जानते हैं टेस्ट सीरीज जो पैरेलली एक चल रहा है, वो एमएड का सिलेबस एक चल रहा है. तो इन बिटवीन अभी तो वक्त नहीं है. तो इन बिटवीन मेरे पास है भी बहुत सारे, मगर उसको एडिट करना पड़ता, ये करना पड़ता, और ये बाकी के जो अश्विनी सावंत, एनी डिफिकल्टी? तुम्ही हात वर केलेला आहे. हो सर. सर एकदा अवगामी पद्धत आणि उद्गामी पद्धत सांगा की सर. येस. अवगामी पद्धत आणि उद्गामी पद्धत. अवगामी पद्धत जो आहे की तो वरच्या दिशेने जो विचार केला जातो की त्याला अवगामी असं म्हणतात. उद्गामी जो आहे तो खालच्या दिशेने जो विचार केला जातो, हायपोथेटिकल स्टेटमेंट जो आहे परिकल्पनेमध्ये, रिसर्च मध्ये, तो टीचिंग मध्ये वेगळा तो त्याचा इंटरप्रिटेशन आहे. रिसर्च मध्ये जो आहे की तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे वरच्या दिशेने विचार करताय की निगेटिव्ह विचार करताय, म्हणजे पॉझिटिव्ह साईड विचार करताय की निगेटिव्ह साईड विचार करताय, म्हणजे लॉन्जिट्युडनल थिंकिंग और क्रॉस थिंकिंग करतायत की अवगामी करतायत की उद्गामी करतायत ह्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे डायरेक्ट बुडापासून शेंड्यापर्यंत विचार करतायत का शेंड्याकडनं बुडापासून विचार करतात, किंवा उदाहरणाकडनं नियमाकडे जात आहेत का नियमाकडनं उदाहरणाकडे जातात, ह्याच्यावर तो अवलंबून आहे. ह्याच्यावर प्रश्न आणखी एक अशा प्रकारचा एक प्रश्न आलेला नाहीये, त्याच्यामुळे तिकडे तुम्ही एनर्जी वेस्ट करू नका. इथं प्रश्न काय करायचंय, सर्वात जास्त एनर्जी आता डेटा इंटरप्रिटेशनवर हे करायची, फोकस करायची. म्हणजे डेटा म्हणजे काय, डेटा इंटरप्रिटेशन कसं करायचं, टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस कसं करायचं. गेल्या वेळेस 16 मार्काचे आहेत, यावेळेस 13 मार्काचे प्रश्न येण्याची शक्यता आहे. 13 प्रश्न येण्याची शक्यता आहे. यस, दिनेश कुलकर्णी, एनी डिफिकल्टी? माईक म्यूट झालाय तुमचा. सर हॅलो. यस. हे आपली पेट परीक्षा सर ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन? पेट ही परीक्षा ऑनलाईनच असते, आणि आज संध्याकाळी हॉल तिकीट आपण इश्यू करू, की फक्त ज्यांचं 27चा आहे पेपर त्यांचं, बाकीच्या हॉल तिकीट आणखी इश्यू होणार नाही. आज अपलोड होती कदाचित संध्याकाळी तुमच्या मेल आयडी वर जो आहे त्याच्यावर पोर्टलवर मेल आयडी वर तुमचे हॉल तिकीट येतील. म्हणजे जेवढे 27 तारखेला आहेत त्यांचेच हॉल तिकीट आता जनरेट होतील, बाकीच्या हॉल तिकीट आता जनरेट होणार नाहीत. बाकीच्या 3-4 दिवस अगोदर होतील. नंतर आता 13 तारखे म्हणजे 10 तारखेच्या जवळपास, 10 जूनच्या जवळपास बाकीचे हॉल तिकीट जनरेट होतील. मध्ये 1 जूनला आपल्याकडे दीक्षांत समारंभ आहे, त्याच्यामुळे आता 27 झालं की आम्ही तिकडे दीक्षांत मध्ये आहेत, तिकडे बिझी आहोत, त्याच्यामुळे आताच नाही होणार हॉल तिकीट जनरेट. ठीक आहे. यस, धन्यवाद. इथं थांबूयात आपण. काही अडचण असेल? यस मराठे सर. हा सर थांबूयात. हो सर. एकच मिनिट. थँक्यू. So all dear participants, I am here to propose vote of thanks on behalf of Science College Nanded. We are organizing this workshop
This workshop has been organized by NetSet GATE Guidance Committee. And for this today's session, we have with us Dr. Ashok Gingine sir. He has given very informative session. And I think all of you are gain much more knowledge because our friend Dr. Gingine sir has full of knowledge and so full of energy and enthusiasm. So, sir, definitely all our students are clear this exam successfully because of your guidance. So, on behalf of committee members, on behalf of organizing secretary, and on behalf of our principal of our college, I thank you all. Thank you to you for your wonderful and informative session. In future also, we need your guidance for our students. So thank you very much, sir. Thank you, sir. Dhanyawad. Thank you. Host, sir. Host. Yes, sir. Meeting end करू शकता. So Ganesh, sir, बंद करायची meeting. Yes, sir. Okay, sir. Ganesh, please end the meeting.